तीव्र विस्तर एकैक भक्षण कोसा महापातक नाशन। शबरी मातेचा उद्धार करून भगवान श्री प्रभुरामचंद्र त्या मातेच्या मार्गदर्शनाला आता किष्किंधा नगरीकडे आपली वाटचाल करत आहे। किष्किंधा नगरीकडे वाटचाल करत असताना मध्यंतरी अलीकडे सुंदर अशा प्रकारचा पर्वत लागतो। त्या पर्वताचं नाव आहे ऋष्यमुख। त्या ऋष्यमुख पर्वताच्या शिखरावर असे 2-4 लोक बसलेले असतात। ते कोण कोण असतात? नळ, नीळ, जांबुवंत, हनुमंत आणि वानरांचा राजा सुग्रीव। आता चित्र कसं आहे पहा। पर्वताच्या शिखरावर सुग्रीवाचे सगळे वानरराज बसलेले आहेत आणि पर्वताच्या पायथ्याला असलेल्या पाऊल वाटेवरून भगवान प्रभुरामचंद्र आणि लक्ष्मणजी निघाले। जसा हा नियम आहे की खालच्या माणसाला वर जर बघायचं असेल तर थोडेसे प्रयास करतात, परंतु वरच्या माणसाला जर खाली नजर टाकायची असेल तर तो सहज टाकू शकतो। तसं पर्वताच्या शिखरावर बसलेले सुग्रीवजी, हनुमानजी, जांबुवंतजी यांची नजर या पाऊल वाटेनं जाणारे जे भगवान प्रभुरामचंद्र लक्ष्मणजी आहेत ना त्यांच्याकडे गेली। सुग्रीवाच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झाली। इंद्रादिक देव सुद्धा आपल्या दहशतीनं या जंगलामध्ये कधी प्रवेश करत नाही आणि हे 2 राजभेटे अतिशय निर्भयतेने फिरतायत। बरं, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर थोडस संशयास्पद वातावरण असं आहे की यांचा वेश वनवासाचा आहे, तेज ब्राह्मणाचं दिसत आहे आणि आवेश आहे तो क्षत्रियाचा आहे। नेमके असतील तरी कोण? त्यांचा हा वेश पाहिल्यानंतर सुग्रीवाच्या मनामध्ये भीती तयार होते की कदाचित वालीनं आपल्याला मारण्याकरता कोणीतरी हे मारेकरी पाठवलेले असावेत, कारण वाली आणि सुग्रीवाचं वैर। तर त्या सुग्रीवाला या ऋष्यमुख पर्वतावर राहिल्यानंतर कोणी हात लावू शकणार नाही असे एक वरदान होतं, म्हणून तो तिथे लपून राहिला होता। म्हणून ते 2 परमवीर पाहिल्यानंतर त्या सुग्रीवाच्या मनात भीती तयार झाली आणि भीतीपोटी तो जीव घेऊन पळायला लागला। आपला मालक पळतोय म्हणून बाकीचे सगळे वानर त्यांच्या पाठीमागे पळायला लागले। एका गुहेमध्ये सुग्रीव शिरला आणि घाबरत घाबरत एका दगडावर जाऊन बसला। हनुमानजी त्यांच्या समोर जाऊन उभं राहतात आणि बोलतायत, वानरराज, आपण शांततेने बसलेले असताना एकाएकी पळ आपण का काढला? काय तुम्हाला भीती वाटली? त्यावेळेला सुग्रीवाने सांगितलं, हनुमान, अरे आपल्या भीतीनं इंद्रादिक देव सुद्धा या जंगलामध्ये या ऋष्यमुख पर्वतावर येण्याचं धाडस करत नाही, परंतु आपण बसलेले असताना त्या पाऊल वाटेनं ते 2 परमवीर जाताना मी बघितलंय। त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला संशय यायला लागलाय की त्यांचं तेज ब्राह्मणाचं, आवेश क्षत्रियाचा, वेश वनवासाचा नेमके हे असतील तरी कोण? म्हणून माझ्या मनात असा निश्चित समज झालेला आहे की त्या वालीनं मला मारण्याकरता कोणीतरी हे मारेकरी पाठवलेले। सुग्रीवाच्या मनातला भाव हनुमानजीने ओळखला। हनुमानजी बुद्धिमत्ता वरिष्ठ, सुग्रीवाच्या समोर हात जोडून बोलतायत की वानरराज, ज्यांच्या भीतीनं तुम्ही इथं पडून आलात ते नेमके परमवीर आहेत तरी कोण? ते कशासाठी इकडे आलेले आहेत? त्यांचा तपास करून आणू का? शोध घेऊन येऊ का? सुग्रीवाला त्याच्या मनातली भीती नाहीशी करायची होती। सुग्रीवाला परवानगी दिली, म्हणजे जा। मग आपल्या वानर राजाची परवानगी घेऊन, मालकाची परवानगी घेऊन हनुमानजी आले
परंतु येत असताना आता बघा किती सुंदर चित्र आहे. भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी एका झाडाखाली बसले होते, परंतु बसलेले असताना चित्र असं होतं, असं सुंदर अशा प्रकारचं झाड, त्या झाडाच्या खाली लक्ष्मणजी बसलेले आहे आणि लक्ष्मणाच्या मांडीवर डोकं ठेवून प्रभू निजलेले आहे. झोपलेले नाही, नुसते पडलेले. हनुमानजी धावत धावत गेले आणि ज्या झाडाखाली हनुमान प्रभू आणि लक्ष्मणजी बसले होते त्या झाडावर सरसर सरसर चढून एका फांदीवर बसले. आता जसं खाली पडलेल्या माणसाची नजर सहज वर असते, भगवान प्रभू रामचंद्रांची नजर हनुमानजीकडे गेली आणि त्यांची जन्मजात असलेली कौपी लंगोटी प्रभूने ओळखली आणि लक्ष्मणाला बोलतात, लक्ष्मणा, अरे वर फांदीवर बसलेलं, झाडावर बसलेलं जे वानर आहे ना, ते सामान्य नाही, ते अतिशय दिव्य वानर दिसत आहे. कारण त्याला जन्मजात ब्रह्मचर्यत्वाची कौपीन म्हणजे लंगोटी आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला त्याच्या आईला सुद्धा त्याचं लिंग दर्शन झालेलं नाही. अतिशय दिव्य पुरुष दिसतोय. या दोघे भावांचा संवाद हनुमानजी ऐकतात आणि याच्या अगोदर हनुमानजीला पुन्हा अशी एक प्रचिती आली होती की प्रभूचं दर्शन होता बरोबर प्रभू हनुमानजीच्या अंगामध्ये जी शक्ती होती ती अनंत पटीने वाढल्याचा अनुभव त्याला आला होता. शक्ती वाढल्याचा अनुभव आणि हे प्रभू आपल्याविषयी हे बोलतायत हे ऐकल्यानंतर हनुमानजीला आपल्या आईच्या वाक्याचं स्मरण आलं. लहानपणी हनुमानजीने आईला विचारलं, अंजनी मातेला, की आई तू मला जन्म दिला खरा, परंतु मी सेवा कोणाची करायची, मी मालक कोणाला मानायचं, स्वामी कोणाला मानायचं ते सांग ना. त्यावेळेला अंजनी मातेने सांगितलं, हनुमान, ज्याचं दर्शन झाल्यानंतर तुझी शक्ती अनंतपटीने वाढण्याचा अनुभव येईल आणि जो तुझी ही जन्मजात असलेली ब्रह्मचर्याची कौपीन ओळखेल तो तुझा स्वामी असेल. आईच्या वाक्याचं स्मरण आलं, हे माझे स्वामी आहेत, आता हे निश्चित झालं, परंतु हे माझे स्वामी आहेत किंवा नाही याची प्रचिती घ्यायला पाहिजे, परीक्षा घ्यायला पाहिजे. कारण ज्याला गुरु करायचा आहे त्या गुरुची लक्षणं माहिती पाहिजे. जसं आमच्या माता भगिनी जात्यावर दळत असताना दळण करण्याच्या अगोदर पहिल्यांदा खुंट ठोकून घेतात, नंतर दळण टाकतात. जर समजा ढिल्या खुंट्यावर दळण्याचा प्रयत्न केला तर तो खुंट निघेल आणि दळणारीचं डोकं पडेल. तसं आयुष्यभर मला ज्यांची सेवा करायची आहे, आयुष्यभर ज्यांना मला स्वामी मानायचं आहे, आयुष्यभर ज्यांच्या चरणाजवळ राहायचं आहे ते माझे स्वामी होण्याच्या लायकीचे आहेत किंवा नाही, पहिल्यांदा याची परीक्षा घेणं जरुरीचं आहे. म्हणून हनुमानजी सर 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 त्या झाडाच्या खाली उतरले आणि उतरल्यानंतर पहिली परीक्षा अशी घेतली की असे 5 शाल वृक्ष काढलेत आणि प्रभू जिकडे झोपले होते ना त्या दिशेने फेकून मारलेत, एका मागून एक, एका मागून एक. लक्ष्मणानं प्रभूचं जे आपल्या मांडीवर असलेलं डोकं आहे ते खाली केलं आणि धनुष्यबाण घेऊन त्या हनुमानजीकडे आता सोडणार. तेवढ्यामध्ये प्रभूने लक्ष्मणाला इशारा केला, लक्ष्मणा शांत बस, हे गिऱ्हाईक तुझं नाही, हे माझं आहे. प्रभूने निजल्या आपला धनुष्यबाण सज्ज केला आणि त्या 5 शाल वृक्षांच्या दिशेनं सोडता बरोबर त्या शाल वृक्षांचं त्रिफळा चूर्णासारखं चूर्ण करून टाकलं. पुन्हा हनुमानजीने दुसरा प्रयोग असा केला की आपल्या पर्वताची 5 मोठमोठी दगड घेतली, एक उजव्या खांद्यावर, एक डाव्या खांद्यावर, एक उजव्या हातात, एक डाव्या हातात, एक डोक्यावर, आणि प्रभू जिथून इजले होते त्यांच्याकडे पाहून एका मागून एक, एका मागून एक 5 दगड फेकून मारले. ते मारता बरोबर प्रभूने निजल्या पडल्या आपला दिव्य धनुष्यबाण पुन्हा सज्ज केला आणि त्या दगडांच्या दिशेने सोडता बरोबर त्या दगडांचं त्रिफळा चूर्णासारखं चूर्ण करून टाकलं. परंतु प्रकार असा झाला
की प्रभूच्या बाणाचा वारा हनुमानजीला लागला तर हनुमानजी आकाशात उडाले आणि वावटणीमध्ये वाढलेल्या झाडाचं पान जसं हेलकावे खातं तसे हनुमानजी हेलकावे खायला लागले. जीव कसावीच झाला, प्राण बाहेर जायची वेळ आली. तेवढ्यामध्ये हनुमानजीचा बाप पवन तिथं प्रगट झाले. हनुमानजीला अलगद डोंगर हातावर घेतलं, त्यांचे नाक आपले कान फुटले आणि छातीशी कवटाळला आणि सांगितलं, हनुमान काय करतो, कोणाला दगड मारत होतास? अरे ज्यांना तू दगड मारत होता, ज्यांच्यावर वृक्ष फेकत होता ते तुझे स्वामी आहे, ते तुझे मालक आहेत. हनुमानजी म्हटले, बाबा ते माझे मालक आहेत, की याची परीक्षा घेण्याकरताच मी हे केलंय. म्हटले अशी कुठे परीक्षा असते का? म्हटले जा त्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात कर आणि झालेल्या अपराधाची क्षमा माग. पवनजीच्या सांगण्यावरून हनुमानजी प्रभूच्या जवळ आले आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. आपल्या लाडक्या भक्ताचं पहिलंच दर्शन होत आहे म्हणून प्रभूचा आनंद गगनात पाहिला असा झाला. आता केशकिन नाकांडामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. प्रभूच्या चरणावर हनुमानजीला साष्टांग प्रणिपात करता बरोबर प्रभूने हनुमानजीला अतिशय प्रेमानं जवळ घेतलं, पाठीवरून डोक्यावर हात फिरवला आणि त्याच्याशी पूजेगोष्टी करायला लागले. हनुमानजीच्या पाठीवरून प्रभू हात फिरवतायत, त्यांच्याशी पूजेगोष्टी करतायत. ते लक्ष्मण पाहतो. लक्ष्मणाची तळ पायाची आग मस्तकाला जाते. लक्ष्मणजी बोलताय, दादा तुम्हाला काही कळतं की नाही? अरे हे वानर आता काही वेळेपूर्वी तुम्हाला दगड मारत होत, तुम्हाला ते वृक्ष उपटून तुमच्याकडे फेकून मारत होत. न जाणो वानराच्या वेशात आलेला एखादा राक्षस असेल तर हनुमानजीला राक्षस म्हणल्याबरोबर प्रभूने तिथेही लक्ष्मणाची कान उघडणी केली. हे लक्ष्मण आहे, तू ज्याला राक्षस समजतोय ना तो राक्षस नाहीये, तो माझा प्रिय भक्त आहे. आणि तो कोण आहे त्याचा परिचय आहे, त्याची शक्ती किती मोठी आहे ती आई. लक्ष्मणा ज्या वेळेला म्हणजे आता एक पिंड तो इथं पण लक्ष्मणाला समजावून सांगतायत की ज्या वेळेला आपल्या बापाला पुत्र संतती नव्हती त्यावेळेला आपल्या बापानं पुत्र कामेष्ठी यज्ञाचं आयोजन केलं. साक्षात यज्ञमूर्ती प्रगट झाली, पायस पात्र घेऊन बाहेर आली. त्या पिंडाचे सारखे 3 भाग केले. पहिला पिंड कौशल्याला, दुसरा सुमित्रेला, तिसरा कैकेयीला. कैकेयीनं पिंड प्राशन करण्याकरता वेळ लावला म्हणून आकाश मार्गाने घार आली. तिने कैकेयीच्या हातातला पिंड झडपला, आकाश मार्गाने निघून गेले. रस्त्याने जात असताना त्या घारीच्या तोंडातला पिंड झडप खाली पडला, निसटला आणि खाली अंजनी माता तप करीत बसली होती. तिच्या ओंजळीमध्ये तो पिंड पडला. त्या अंजनी मातेनं तो सेवन केला. ज्या अंजनी मातेनं तो सेवन केला त्या पिंडापासून तयार झालेला हा बाबा आहे. आणि एक लक्षात ठेवा लक्ष्मणा, आपल्यापेक्षा त्याची शक्ती किती मोठी आहे, आपल्यापेक्षा त्याची शक्ती किती मोठी आहे. राहिलेल्या 2 पिंडाचे सारखे 4 भाग केले. अर्ध्या पिंडाचा मी, अर्ध्या पिंडाचा लक्ष्मणा तू, अर्ध्या पिंडाचा भरत, अर्ध्या पिंडाचा शत्रुघ्न आणि हा पठ्ठ्या पूर्ण एका पिंडाचा आहे. म्हणजे आणि बाबा वर यावं जरा, मला बरं वाटत. या 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 बरं असतो जरा. म्हणून याची शक्ती आपल्यापेक्षा फार मोठी आहे. त्याच्या मनात जर आलं तर आपल्या दोघांना इथं ठोकेल. सियावर रामचंद्र भगवान की जय. हनुमानजीचं एक पिंड समजावून सांगितल्यानंतर भगवान प्रभू त्या हनुमानजीला बोलतायत, हनुमान
अरे कसा आला, कशी भेट झाली, याची चर्चा झाल्यानंतर हनुमानजी बोलतायत, प्रभू तुम्ही त्या पर्वताच्या पाऊल वाटेनं चालत असताना आम्ही शिखरावर बसलेलो होतो 4-5 लोक. आमचा राजा सुग्रीव त्याने तुमच्याकडे बघितलं आणि तुमच्याकडे पाहून त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि भीतीपोटी तो पळायला लागला. तुम्ही कोण आहात याचा तपास करण्यासाठी मला त्यांनी तुमच्याकडे पाठवलं. सुग्रीवाचं नाव ऐकता बरोबर भगवान प्रभू रामचंद्र त्या हनुमानजीला बोलतायत, हनुमान सुग्रीव आणि वाली हे दोघं सख्खे भाऊ आहेत हे मी ऐकलेलं आहे आणि ते महान पराक्रमी आहेत ते मी ऐकलेलं आहे. परंतु वाली आणि सुग्रीव यांचे आई कोण, यांचा बाप कोण, कृपा करून त्याचा परिचय मला दे ना. आता वाली सुग्रीवाचं युद्ध आपण नेहमी पाहतो. भगवान प्रभू रामचंद्रांनी वालीला मारलं ही आपल्याला माहिती आहे, परंतु वालीचा बाप कोण, सुग्रीवाचा बाप कोण आपल्याला काय माहिती आहे? नाथ महाराज त्या वाली सुग्रीवाच्या जन्माची कथा इथं सांगतायत. वाली आणि सुग्रीव सख्खे भाऊ. मग हनुमानजी सांगतायत प्रभूला, प्रभू मी अगस्ती मुनीच्या मुखातून वाली आणि सुग्रीवाच्या जन्माचा इतिहास जो ऐकलाय तो तुम्हाला सांगतो. हनुमानजीनं अगस्ती मुनीच्या मुखातून जो इतिहास ऐकला तो प्रभूला सांगतायत. प्रभू वाली आणि सुग्रीवाचा जन्म कसा झाला? या जगाचा विधाता ब्रह्मदेव एकदा ध्यानस्थ बसला होता. ध्यान धारणा करीत असताना त्या ब्रह्मदेवाला अष्टसात्विक भाव तयार झाले. स्तंभ, स्वेदोच, रोमांच अशा पद्धतीनं अष्टसात्विक भाव तयार झाले आणि अष्टसात्विक भावामुळे प्रकार असा झाला की त्याच्या डोळ्यातून टपाटपा खाली आसू गळायला लागले. ब्रह्मदेव पद्मासन घालून बसलेला होता. आता पद्मासन घातलेल्या माणसाची मुद्रा कशी असते, जशी आपल्या माऊलींची पद्मासन घातलेली मूर्ती आपण बघितली तर दोघेही पावलं वर आहेत आणि आपल्या हाताची अशी ठेवून असते की एका हातावर दुसरा हात. हा ब्रह्मदेव या अवस्थेत बसलेला असताना त्या अष्टक सात्विक भावामुळे कंठी प्रेम गाठे गैली लील लोटे हृदयी प्रगटे रामरू या नियमाप्रमाणे त्याच्या डोळ्यातून टपाटपा खाली आनंदाश्रू गळायला लागले. ते आनंदाश्रू त्याच्या ओंजळीत पडले आणि ते अश्रू ओंजळीतून जमिनीवर पडले. जमिनीवर पडता बरोबर चमत्कार असा झाला की त्या जमिनीवर पडलेल्या आश्वातून एक सुंदर अशा प्रकारचं वानर जन्माला आलं. त्या वानराचं नाव ठेवलं ब्रह्मदेवानं वृक्षराज. त्याचं नाव काय ठेवलं? वृक्षराज. तर वृक्षराज लहान आता मोठा झाला. ब्रह्मदेवाला त्याचा एवढा रडा लागला की आई जसं लहान लेकराला सर्व काही देते, सर्व काही प्रेम देते, त्याला नाहू घालते, त्याला सजवते, त्या पद्धतीनं ब्रह्मदेव स्वतः त्याची आंघोळ घालायचा, स्वतः त्याचे केस विंचून द्यायचा आणि तोही ब्रह्मदेवाच्या मांडीवर बसून ब्रह्मदेवाच्या डोक्यात त्या उवा काढायचा. महाराज सांगते उवा काढायचा. इतकं त्याचं प्रेम. आता हा वृक्षराज लहान आता मोठा झाला. घरातून दारात यायला लागला, दारातून गल्लीत यायला लागला, गल्लीतून गावात फिरायला लागला. एके दिवशी ब्रह्मदेवानं त्याला आंघोळ घातल्यानंतर इतका सजवला की जंगलातली वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणली. त्या फुलांचे त्याला बाजूबंद तयार केली. सुंदर अशा प्रकारचा फुलांचा कमरपट्टा तयार केला. सुंदर अशा प्रकारची पायातली पैंजणं तयार केली, हातातली कंकणं तयार केली, गळ्यामध्ये त्या पुष्पमाळा घातल्या आणि विशेषतः त्याला डोक्यामध्ये जो टोप बनवला तोही फुलांचा बनवला. तो वृक्षराज इतका सुंदर दिसायचा की त्याच्याकडे पाहून हा जगाचा विधाता इतका आनंदित व्हायचा, इतका आनंदित व्हायचा. पण प्रकार असा झाला की ब्रह्मदेवाने त्या वृक्षराजाला नटवलं, सजवलं, परंतु त्या ब्रह्मदेवाची नजर चुकवून हा वृक्षराज घरातून बाहेर निघाला आणि गल्लीनं कुठे गेला काही कळेना. जाता जाता तो कैलास पर्वताच्या दिशेने निघाला. कैलास पर्वताच्या दिशेने निघत असताना ब्रह्मदेवाला काहीच माहिती नाही. काही अंतरावर गेल्यानंतर असं एक सुंदर सरोवर लागलं. त्या सरोवराच्या किनाऱ्यावर सुंदर अशा प्रकारची घनदाट झाडी आणि मध्यंतरी सुंदर त्या सरोवराला घाट बांधलेले आणि त्या सरोवरामध्ये निर्मळ अशा प्रकारचं पाणी.
की त्या सरोवराच्या किनाऱ्यावर बसल्यानंतर, घाटावर बसल्यानंतर बसणाऱ्या माणसाचं पूर्ण प्रतिबिंब त्या पाण्यात दिसायचं, इतकं ते स्वच्छ पाणी. हा वृक्षराज त्या सरोवराच्या किनाऱ्यावर जाऊन त्या घाटावर बसला. आता याचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडलं. याला माहितीच नाही की आपलं प्रतिबिंब आहे. याला असा समज झाला आपला कोणीतरी भगवंत खाली दिसतोय. तर हा वृक्षराज काय बोलायला लागला, अरे मित्रा, अरे मी घाटावर एकटाच बसलेलो आहे, तू कशाला तिथं थांबतो, तू इथे आपण दोघं मित्र इथं बोलू, गप्पा मारू. आता सरोवराच्या किनाऱ्यावर किंवा नदीच्या किनाऱ्यावर आपण बसल्यानंतर जर एका वस्तूवर दुसरी वस्तू आदळली किंवा टाळीवर टाळी वाजवली तर त्याचा प्रतिध्वनी ऐकायला येतो. तस हा वृक्षराज जो बोलायचा त्याचा प्रतिध्वनी ऐकायला यायचा. तो पुन्हा बोलायला लागला, अरे मी तुला प्रेमानं बोलवतो, अरे वर ये ना. तिकडून प्रतिध्वनी यायचा, अरे मी तुला प्रेमानं बोलवतो, वर ये ना. याला असं वाटतं आपण याला प्रेमाने बोलवताना आपली चेष्टा करतोय, त्याला माहितीच नाही आपलं प्रतिबिंब आहे. या वृक्षराजाला राग आला, म्हटले मी तुला इतकं प्रेमानं बोलवतोय परंतु तू माझी चेष्टा करतो, मी जे बोलतो तेच तू बोलतो. मी जर तिथं आला तर तुला असं मारीन म्हणता बरोबर हाताची कृती अशी केली. आता जसं आरशामध्ये आपण जशी कृती करतो तसंच ते प्रतिबिंब दिसतं. तसं या वृक्षराजाला त्याची कृती करता बरोबर ते प्रतिबिंब सुद्धा हात दाखवायला लागलं, चापट दाखवायला लागलं. याला राग आला, म्हटले बघ मी तुला मारायला पाहतो तर तू पण मला मारायला पाहतो. तिथं आल्यानंतर आता तुला पकडतोच म्हटलंय. पकडतो म्हटल्यानंतर त्या वृक्ष राजानं त्या घाटाच्या वर गेला आणि त्याला पकडण्याकरता त्या सरोवरामध्ये उडी टाकली. उडी टाकता बरोबर तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये आमूलाग्र बदल झाला. त्याच्या वानराचं रूप गेलं आणि त्याला एका सुंदर तरुणीचं रूप प्राप्त झालं. तरुणीचं रूप का प्राप्त झालं तर त्याचं कारण असं होतं की त्या सरोवराला पण पार्वती मातेने शाप दिला होता की भगवान शंकर आणि पार्वती माता एकदा विवस्त्र अवस्थेमध्ये तिथे जलक्रीडा करत असताना काही ऋषीमुनी लोक आले आणि ते ऋषीमुनी लोक आल्यानंतर पार्वती माता लाजली व पार्वती मातेने त्या सरोवराला शाप दिला की भगवान शंकरा व्यतिरिक्त जो माणूस या सरोवरामध्ये अंघोळ करील त्याला स्त्री रूप प्राप्त होईल. त्या वृक्षराजाने आंघोळ केली आणि त्याला एका सुंदर तरुणीचं रूप प्राप्त झालं. ते तरुणीचं रूप पाहता बरोबर तो अतिशय घाबरला. आपलं पहिलं रूप कसं होतं आणि हे रूप कसं आहे म्हणून पळायला लागला. आता तो ती तरुणी एकदम सुंदर, त्या सुंदर अवस्थेमध्ये भीतीपोटी घालून पळायला लागली. परंतु हिचं सौंदर्य पाहिल्यानंतर वरचे दोन देव हिच्या सौंदर्याकडे पाहून आकर्षित झाले. ते दोन देव कोणते, एक इंद्र आणि दुसरा सूर्य. ही तरुणी पडते जमिनीवरून, तरुणी पडते जमिनीवरून आणि हे दोन देव पडतात वरून. तिथं सौंदर्य पाहिल्यानंतर नाथ महाराज यांनी जो शब्द वापरला तो एका शब्दात मी वापरतो, जास्त पुढे विश्लेषण करणार नाही. रस ते तरुणी पडता पडता या इंद्राचं वीर्य स्खलन झालं आणि ते पडलं या तरुणीच्या डोक्यावर, केसांवर पडलं. संस्कृत भाषेमध्ये केशाला वाल म्हणतात, हिंदी भाषेमध्ये बाल म्हणतात. त्या वीर्यापासून ज्याची निर्मिती झाली त्याचं नाव झालं वाली. आपल्या डोक्यावर काय पडलं, काय ओलं लागतंय म्हणून त्या तरुणीनं वर मान केली. वर मान करता बरोबर तेवढ्यामध्ये सूर्याचं वीर्य स्खलन झालं आणि ते पडलं कंठावर. त्या कंठावर पडता बरोबर त्या कंठाला संस्कृत भाषेमध्ये ग्रीव म्हणतात. त्या कंठावर पडलेल्या वीर्यापासून ज्याची निर्मिती झाली त्याचं नाव ठेवलं सुग्रीव. आता हे दोघेही लेकर घेऊन ही तरुणी ब्रह्मदेवाकडे आली. ब्रह्मदेवाकडे आल्यानंतर ब्रह्मदेवाला प्रकार सांगितला की त्या सरोवरामध्ये मी स्नान करता म्हणून माझी अशी अशी अवस्था झाली. ब्रह्मदेवाला थोडंसं वाईट वाटलं, परंतु ब्रह्मदेव यांना घेऊन पुन्हा त्या पार्वती मातेकडे आला
पार्वतीमध्ये आल्यानंतर त्याचं स्त्रीचं रूप गेलं, पुन्हा त्याला वृक्षराजाचं रूप प्राप्त झालं. पण आता वृक्षराज आपला मुलगा, याला झालेली ही 2 मुलं, म्हणून ब्रह्मदेवाने यांच्यासाठी एक सुंदर नगरी विश्वकर्म्याकडून बनवली. त्या नगरीचं नाव आहे किष्किंधा नगरी. त्या नगरीचं नाव आहे किष्किंधा नगरी. मग त्या किष्किंधेचा अधिपती, किष्किंधेचा राजा वृक्षराज आणि किष्किंधेचा युवराज वाली, कारण सुग्रीव राहतो. मग आता असा त्यांच्या जन्माचा इतिहास सांगितल्यानंतर प्रभू त्याला विचारतायत की हनुमान, हे दोघं सख्य भाऊ, त्यांचं एकमेकांमध्ये फार प्रेम, परंतु यांच्यामध्ये वैर का निर्माण झालं सांगा. तर वैराचं कारण अतिशय थोडक्यात आहे, विस्ताराने इथं महाराजांनी लिहिलं, परंतु आपल्याला वेळेचं बंधन आहे. म्हणजे पूर्वी एक दुंदुभी नावाचा राक्षस होता. त्याची अशी इच्छा झाली की आपण कोणाशी तरी युद्ध करायला पाहिजे. तो उन्मत्त होता. मग तो पहिल्यांदा जो गेला तो इंद्राकडे, आणि इंद्राच्या दाराजवळ जाऊन त्याने आवाहन केलं की हे स्वर्गाधिपती इंद्र, मला तुझ्याशी युद्ध करायचं आहे. तुझी हिंमत असेल तर बाहेर आहे. इंद्र बाहेर आला. बाहेर आल्यानंतर विचारतो, काय रे बाबा, तुला युद्ध कशासाठी करायचं आहे? म्हटलं युद्धाचं कारण काहीच नाही, विनाकारण माझ्यामध्ये शक्ती झालेली आहे, त्या शक्तीचा माज मला जिरवायचा आहे, म्हणून मला तुझ्याशी युद्ध करायचं आहे. इंद्राने सांगितलं, युद्ध करण्याकरता दोघेही वीर परम समान तोडीचे असायला पाहिजे, समतुल्य असायला पाहिजे. मी तुझ्याशी युद्ध करू शकत नाही. तुला जर तुझी माज जिरवायचा असेल, शक्ती जिरवायची असेल, तर तू वरुणाकडे जा. त्या वरुणाकडे पाठवलं. त्या वरुणाला यांनी आवाहन केलं की हे वरुणा, मला तुझ्याशी युद्ध करायचं आहे. वरुण म्हणतो, तुझं माझं कुठल्याही प्रकारचं वय नाही, युद्धाचं कारण काय? तो म्हणतो विनाकारण, माझ्या शक्तीचा मान मला जिरवायचा, युद्ध तुझी हिंमत असेल तर. वरुणाने हेच उत्तर दिलं, तुला जर समजा तुझ्या शक्तीचा मान जिरवायचा असेल तर माझी शक्ती उपयोगाची नाही, माझी शक्ती तुझ्यापेक्षा कमी आहे. आणि तुला जर समजा तुझा मान जिरवायचा असेल तर यमाकडे जा. ते यमाकडे पाठवलं. यमाला त्याने हेच आवाहन केलं. यमाने सांगितलं, बाबा मीही तुझ्याशी युद्ध करू शकत नाही. तुला जर तुझा शक्तीचा मान जिरवायचा असेल तर एक परमवीर मी तुला सांगतो, त्याच्याकडे जा. म्हणजे मृत्यू लोकांमध्ये किष्किंधेचा युवराज हा वाली, त्याच्याकडे जा. तो वाली तुझ्या शक्तीचा मान जिरवेल. कारण वालीमध्ये अशी शक्ती होती की इंद्राच्या वरदमाळा त्याच्या गळ्यात होत्या, आणि जोपर्यंत त्याच्या गळ्यामध्ये वरदमाळा होत्या तोपर्यंत त्याला कोणीच पराभूत करणार नाही, असं त्याला वरदान होतं. मग त्या यमाच्या सांगण्यावरून हा दुंदुभी नावाचा राक्षस त्या किष्किंधा नगरीत आला, आणि त्या नगरीच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर त्या वालीला आवाहन करतो. तोपर्यंत वृक्षराज म्हणून गेलेला होता. वाली अधिपती झाला, राजा झाला, आणि युवराजपती सुग्रीव आला. हे किष्किंधा नरेश वाली, मी दुंदुभी तुला आवाहन करतोय, तुझ्या शक्ती असेल तर बाहेर आहे. त्याचं आवाहन ऐकता बरोबर तो गदा घेऊन बाहेर आला. बाहेर आल्यानंतर विचारतो, कशासाठी युद्ध? तुझं माझं काय वैर आहे? मी काय तुला बिघडवलंय? म्हटले वैर वगैरे काहीच नाही, युद्धाचं कारण काहीच नाही, विनाकारणच आहे सगळं. फक्त मला माझ्या शक्तीचा मान जिरवायचा आहे, म्हणून तुझ्याशी युद्ध करायचं आहे. म्हटलं ठीक आहे. वालीमध्ये तशी शक्ती होती. वालीचं आणि दुंदुभीचं घनघोर युद्ध झालं, आणि त्या युद्धाचा परिणाम असा झाला की वालीने त्याच्या डोक्यात गदा टाकता बरोबर तो दुंदुभी गेला. आणि एका टोला तो मारल्याशिवाय आपल्याला आता पुढचं होणार नाही. दुंदुभी गेला. मग त्या दुंदुभीचा मुलगा मयासूर, त्याला असं वाटलं की आपल्या बापाच्या वधाचा सूड आपण घ्यायला पाहिजे. मग आपल्या बापाचा वधाचा सूड घेण्यासाठी हा पुन्हा त्या किष्किंधेच्या नगरीजवळ आला. किष्किंधा नगरीजवळ आला, आणि जसं दुंदुभीनं म्हणजे आपल्या बापानं आवाहन केलं होतं तसं तो मयासूर आवाहन करतोय की हे वानरराज वाली, माझ्या बापाचं तुझं युद्ध झालंय, माझ्या बापाला तू मारलेला आहे, माझ्या बापाच्या वधाचा सूड मला घ्यायचा आहे, हिंमत असेल तर बाहेर आहे.
वाली त्याचाही आवाज घेऊन बाहेर आला. बाहेर येता बरोबर पाठीमागे सुग्रीव, दोघेही भावांचं अतिशय प्रेम, इतकं प्रेम की दोघेही भाऊ जेवण करताना एका ताटात करायचे, फिरायला बरोबर जायचे, देव दर्शनाला बरोबर जायचे. इतकं बंधू प्रेम, जसं राम लक्ष्मणाचं बंधू प्रेम तसं प्रेम वाली आणि सुग्रीवाचं रामायणात दाखवलेलं आहे. पण यांचं वैर कसं झालं बघा. वैर कसं झालं, त्या वैराचं कारण तुम्हाला सांगताय. तो मयासूर पडतो पुढे, त्याच्या पाठीमागे वाली, त्याच्या पाठीमागे सुग्रीव. तो मयासूर पडता पडता एका त्याला पर्वताचं विवर दिसतं, त्या पर्वताच्या विवरामध्ये तो शिरतो. आणि शिरल्यानंतर वाली सुग्रीवाला सांगतो, त्याचा लहान भाऊ, हे बंधुराज, मी आता या मयासुराला मारल्यानंतर बाहेर येईल, तोपर्यंत तू या इथं प्रवेशद्वाराचं काम कर, विवरात कोणाला येऊ द्यायचं नाही. आपल्या भावाची आज्ञा शिरसावंत मानून तो सुग्रीव गदा घेऊन त्या प्रवेशद्वाराजवळ बसला विवराच्या. आणि त्या मयासुराच्या पाठीमागे हा वाली गेला. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने झाले, 11 महिने झाले, 12 महिने झाले, परंतु वाली परत येत नाही. सुग्रीव आली येतो, मयासुरही परत येत नाही. सुग्रीव तिथल्या तिथंच उभा. कारण त्या मयासुराला असं वरदान होतं की जो 21 महिने झोप घेणार नाही, जो 21 महिने जेवण करणार नाही, जो 21 महिने पाणी पिणार नाही, त्याच्या हातून मयासुर मरेल. आणि त्या इंद्राच्या माळा त्याच्या गळ्यात असल्यामुळे त्याच्यासाठी ही शक्ती होती. तेवढ्यामध्ये 15 महिने झाले, आतून रक्ताचा पूर यायला लागला. परंतु इकडे प्रकार असा झाला की काही गंधर्व लोकांनी किष्किंधा नगरीला वेढा घातला. आता दोघे भाऊ घरी नाही, या नगरीचं संरक्षण करणार कोण? म्हणून एक लोमेश नावाचे ऋषी धावत धावत यांचा शोध घेत आले. वाली सुग्रीव कुठे दिसेना, परंतु जंगलात फिरता फिरता पर्वताच्या गुहेजवळ प्रवेशद्वाराचं काम करताना हा सुग्रीव दिसला. लोमेश त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो, सुग्रीव, हे महाराज, अरे तुम्ही दोघेही भाऊ इकडे आहे, परंतु किष्किंधा नगरी फार संकटात आहे. गंधर्व लोकांनी तिला वेढा घातलेला आहे, तिचं संरक्षण करण्याकरता तुम्हाला यायला पाहिजे. पण सुग्रीव म्हणतो, बाबा तिकडे काही होऊ दे, माझ्या भावाची आज्ञा आहे की मी परत येईपर्यंत या पर्वताच्या गुहेतून जायचं नाही. माझा भाऊ वाली परत आल्याशिवाय येणार नाही. परंतु तो रक्ताचा पूर येताना पाहिल्यानंतर तो लोमेश ऋषी बोलताय, त्याने आता हे 15 महिने होऊन गेले, आता 16वा महिना निघालाय, आतून रक्ताचा पूर येतोय. वाली मेला का मयासूर मेला कुठे आपल्याला माहिती आहे, कोणाचाच आवाज येत नाही, दोघेही कदाचित मेले असतील. तू इतके किती वेळ थांबणार इथं? तिकडे ती नगरी पण इथं ओस पडेल. शेवटी लोमेशांची ही सांगता बरोबर सुग्रीव बिचारा नाईलाजाने निघाला, त्याची इच्छा नव्हती. आल्यानंतर त्याने आपल्या अतुलनीय पराक्रमानं सगळ्या गंधर्व लोकांचा पराभव केला व गंधर्व नगरी परतवून लावली. पण इथे प्रकार असा झाला की आता वाली तर मेलाय, मग या नगरीला कोणीतरी अधिपती पाहिजे ना, हिला मोकळी कशी ठेवायची? मग तारेच्या सहमतीनं, म्हणजे वालीची पत्नी तारा, तिच्या सहमतीनं याला किष्किंधेचा नरेश, किष्किंधेचा राजा म्हणून घोषित केलं. आणि आता याचा राज्याभिषेकाचा काम सुरू आहे. तेवढ्यामध्ये इकडे 20वा महिना निघाला, 21 महिने पूर्ण झालेत. आणि 21 महिने पूर्ण झाल्यानंतर त्या वालीनं आपला एक टोला त्या मयासुराच्या डोक्यात टाकला, मयासुराला मारलं आणि त्याला मारून त्या पर्वताच्या गुहेतून बाहेर निघाला. बाहेर येऊन पाहतो तर सुग्रीव दिसत नाही. कारण सुग्रीवाने एक प्रकार असा केला होता की पर्वताच्या त्या गुहेला मोठा दगड लावून दिला होता. बाहेर निघायचं कसं त्याला कळेना. शेवटी त्याने त्या दगडाला लाथ मारली आणि बाहेर आला. बाहेर येऊन पाहतो तर माझा भाऊ दिसत नाही, माझ्या लहान भावाचा कोणी घात केला असेल, कोणत्या राक्षसानं याला मारलं असेल. त्या सुग्रीवासाठी तो वाली धारधार रडतोय, त्या जंगलामध्ये फिरतोय. वाली सुग्रीव कुठेच दिसेना. हा वाली आपल्या भावासाठी म्हणजे किती प्रेम असेल बघा. आपल्या भावासाठी जिकडे तिकडे फिरतोय. त्याला असं वाटलं कदाचित कोणत्या तरी राक्षसाने याचा घात केला असेल आणि या पर्वताच्या गुहेला दगड लावून दिला असेल. परंतु माझा भाऊ कुठे आहे, माझ्या भावाची भेट मला कशी होईल? त्या सुग्रीवाच्या नावानं आरोळ्या देत आहे, जंगलातून एकटाच फिरतोय.
फिरता फिरता त्या किष्किंधा नगरीत आला. किष्किंधा नगरीमध्ये जिकडे तिकडे मंगलवाद्यांचा गजर, जिकडे तिकडे अन्नदान, सुंदर अशा प्रकारचं गुढिया तोरणे करती कथा गाती गाडी या नियमाप्रमाणे त्या सुग्रीवाचा राज्याभिषेकाची तयारी. तो सुग्रीव सिंहासनावर बसलेला. सिंहासनावर बसलेला पाहता बरोबर त्या वालीची तळ पायाची आग मस्तकाला गेली. अरे मला असं वाटतं की याला कोणीतरी मारून टाकलेलं असेल, परंतु याच्या मनातला कपटी भाव दिसतोय की मी तिथं मरावा आणि किष्किंधेचा नरेश मी व्हावा म्हणून मला सोडून आला. शेवटी ती तारा आली समोर. त्या तारेनेही त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. वाली महाराज, पतिदेवा, सुग्रीव आता काही दोष नाही. इथं गंधर्व नगरीला वेढा घातला होता. लोकेश त्यांना बोलवायला गेले, त्यातील एक वेढा परतवून लावला. परंतु तुम्ही गेलेत अशी बातमी आमच्या कानावर आली म्हणून नरेश कोणीतरी पाहिजे म्हणून माझ्या सहमतीने हे सगळे केलं अशी तारा सांगते. परंतु त्या वाली ऐकण्याच्या मूडमध्ये नाही. कारण क्रोधी माणूस एकदा क्रोधाला पेटला की समोरचा विवेक त्याच्या डोक्यात कधी घुसत नाही. शेवटी तो सिंहासनावर बसलेला जो सुग्रीव होता त्याला एक गालबड्यात मारली आणि त्याला सिंहासनाच्या खाली पाडला आणि त्याला दिला नगरीतून हाकलून. आणि त्या सुग्रीवाची पत्नी रुमा तिचं अपहरण केलं आणि तिला आपल्या जवळ वागवलं. याच्या भीतीनं सुग्रीव त्या ऋषभूत पर्वतावर राहायचा. ही सगळी कथा हनुमानजीनं प्रभू रामचंद्रांना त्यांच्या वैरासहित सांगितली. प्रभू त्याचं असं म्हणणं आहे की त्याची त्याची भेट घेतली पाहिजे आपण. म्हणून त्या सुग्रीवाच्या भेटीसाठी आता प्रभूला तो घेऊन जातो. ऋषभूत पर्वतावर त्या सुग्रीवाची आणि प्रभूची गाठभेट होते. आणि गाठभेट झाल्यानंतर आता दोघांमध्ये आता कीर्तनामध्ये अनेक वेळेला हा विषय झाला म्हणून आता त्याचं विरुक्ती नको म्हणून फक्त तुमचं अनुसंधान साधण्याकरता तेवढे शब्द बोलतो, पुढे चालत राहतो. फक्त सुग्रीव प्रभूला अभिवचन देतो की सीता मातेच्या शोधासाठी मी तुम्हाला मदत करतो. प्रभू त्याला आश्वासन देतात की माझ्या सीतेच्या शोधासाठी तू मदत कर, परंतु पहिल्यांदा तुझी बायको मी तुझ्या ताब्यात मिळवून घेतो, नंतर माझ्या बायकोची शोधाची तयारी तू कर. शेवटी वाली आणि सुग्रीवाचा घरघर युद्ध होणार. तेवढ्यामध्ये सुग्रीवाला प्रभूने सांगितलं की हे बघ आता त्या वालीला मारल्याशिवाय तुझी बायको तुझ्या ताब्यात येणार नाही, म्हणून आता ताबडतोब युद्धाची तयारी कर. युद्धाची तयारीसाठी तो सुग्रीव निघाला. परंतु तिथे गेल्यानंतर त्याने प्रभूला सांगितलं की प्रभू हा वाली कोणाच्या हातून मरेल त्याचंही वर्म आहे. वाली कोणाच्या हातून मरेल त्याचंही वर्म आहे. हा वाली फार पराक्रमी आहे. म्हणजे कोणाच्या हातून मरेल म्हटले हे समोर जे दुंदुभी राक्षसाचं प्रेत पडलाय ना पर्वतासारखं ते प्रेत, हे प्रेत एका हाताने उचलून जो फेकून देईल त्याच्या हातून वाली मरेल. आणि दुसरं वर्म पुन्हा सांगतो म्हटले पहिल्यांदा हे काम करा. मग प्रभूनं त्या दुंदुभीच्या डाव्या पायाला पकडलं. जसा मेलेल्या उंदीराची आपण शेपटी पकडतो तशा पद्धतीनं आणि त्याला गरगर गरगर फिरवला आणि लांब फेकून दिला. सुग्रीवाच्या मनामध्ये पुन्हा संशय आला. या दुंदुभीला बऱ्याच दिवसापासून मारलेला आहे, उन्हामुळे याच्यामध्ये शक्ती राहिलेली नाही, ते हलकं झालेलं आहे म्हणून याला फेकणं काही अवघड नाही. म्हणजे दुसरं वर्म असं आहे की हे 7 शाल वृक्ष विषम अवस्थेमध्ये आहे. एक लहान आहे, एक मोठा आहे, एक या बाजूला एक या बाजूला आहे. असे 7 विषम अवस्थेमध्ये असलेले शाल वृक्ष एका बाणासरशी जो उन्मळून फेकून देईल त्याच्या हातून वाली मरेल. आता बघा एक वृक्ष लहान आहे, एक डाव्या बाजूला आहे, एक उजव्या बाजूला आहे, एक उंच आहे, एक लहान आहे. असे विषम अवस्थेतले शाल वृक्ष एकाच बाणासरशी कसे उन्मळून फेकून देता येतील. प्रभूने लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा तू शेषाचा अवतार आहे आणि तुझ्या डोक्यावर पृथ्वी आहे, हे सगळं काम तू करू शकतो. हे वृक्ष एका रेषेमध्ये कसे आणायचे ते तू बघ. मग त्या लक्ष्मणानं आपल्या डोक्यावर असलेली जी जमीन आहे ज्या झाडाखाली
जे झाड लहान होतं त्याच्या खालची जमीन फुगवली, जे मोठं झाड होतं ते खाली घेतलं, जे उजव्या बाजूला होतं ते इकडे सरकवलं, जे डाव्या बाजूला होतं ते इकडे सरकवलं आणि एका रेषेत आणल्याबरोबर प्रभू रामचंद्रांनी क्षणातही विलंब न लावता तो आपला दिव्य धनुष्यबाण सज्ज केला आणि एका बाणासरशी हे 7ही शान वृक्ष एका बाणासरशी उठवून फेकून दिले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. मग आता प्रभूच्या हातून वाली मरणार हे निश्चित झालं. प्रभूने सांगितलं सुग्रीवा जा, कारण त्याचं माझं काही वैर नाही, पहिल्यांदा भांडणाची सुरुवात तुला करावी लागेल. मग तो सुग्रीव गेला, त्याला आवाहन केलं की हे वानरराज वाली, माझी बायको रुमा तिला जर मुकाट्याला परत द्यायचं असेल तर बघ, नाहीतर युद्धाचं आवाहन स्वीकार. तो वाली विचार करायला लागला की इतक्या दिवसापासून लपून बसलेला हा सुग्रीव परंतु एवढ्या मोठ्या आवाजात आपल्याला बोलतोय, याला कोणाचा पाठिंबा मिळाला काय माहिती. त्या वालीनं आपली गदा घेतली, नगरीच्या बाहेर येणार तेवढ्यामध्ये पतिव्रता राणी तारा त्या वालीच्या पाया पडते आणि बोलते पतिदेवा, कारण त्या पतिव्रतेला सगळं कळत होतं सुग्रीव हा रामाचा शरणागत झालेला आहे आणि रामाला जो शरण गेला त्याचं सगळं जन्म मरणाचं निवारण तो राम करतो, त्याची सगळी संकट आपल्या अंगावर घेतो, म्हणून राम पराक्रमी आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की सुग्रीव आपल्याला काही परका नाही, याची ही जी रुमा आहे ना सन्मान त्याच्या परत द्या आणि होणारा अनर्थ टाळा. परंतु तो वाली म्हणतो तारे, तुमची बायकांची जात भित्री असते नाही, तो राम मला कशासाठी मारे, मी त्याचा काही गुन्हा केलाय, मी त्याला काय गुन्हा केलाय. जसं त्रिशूल खर दूषणानं त्याला त्रास दिला होता म्हणून प्रभूने त्याचा वध केला. सुबाहू मारीश त्या यज्ञ कार्यासाठी आडवे येत होते म्हणून त्याचा त्यानं घात केला. विराधानं त्याची वाट अडवली होती म्हणून त्याचा घात केला. कमंद राक्षसानं प्रभूला खाण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला मारलं. रावणानं त्याची पत्नी सोडून दिली म्हणून त्याला तो मारायला निघालाय. तसा मी याचा काय गुन्हा केला सांग ना, मला कशासाठी मारेल. ती तारा म्हणते तुम्ही जरी काही गुन्हा केलेला नसला तरी जो शरण गेलेला आहे त्याच्या बाजूने तो प्रभू राहणार आहे, त्याच्या बाजूने प्रभू राहणार आहे. परंतु त्या तारेचं याने ऐकलं नाही. किष्किंधा नगरीच्या बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्या सुग्रीवाचा आणि वालीचं एवढं घनघोर युद्ध झालं आणि त्या वालीची शक्ती मोठी असल्या कारणाने वालीच्या हातून सुग्रीवानं खूप मार खाल्ला आणि आता आपला बचाव व्हावा म्हणून तो पुन्हा जीव घेऊन पळत गेला आणि किष्किंधा नगरीशी आपला ऋषभ पर्वतावर लपून राहिला. भगवान प्रभू रामचंद्र ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यानं पाहतायत. हा सुग्रीव पळून गेला म्हणून प्रभू त्याच्या पाठीमागे गेले. पाठीमागे जाता बरोबर त्या सुग्रीवानं प्रभूकडे पाहून पाठ फिरवली. पुन्हा प्रभू त्याच्या तोंडाकडून जात आहेत, पुन्हा तो पाठ फिरवतोय. प्रभू म्हणतात सुग्रीवा अरे असं काय करतो, म्हणजे काय करायचं तसं नाही करायचं तर काय करायचं, तुम्ही मला पाठिंबा जाहीर केला आणि ऐन वेळेला तुमच्या डोळ्यासमोर मी मार खातोय. त्या वाणीनं मला किती मारलं तरी तुम्ही काही तुम्ही मला त्याला मी मारणार याचं आश्वासन दिलं होतं. मी तुमच्या समोर मार खातोय आणि तुम्ही काहीच केलं नाही. प्रभू बोलतात सुग्रीव आई, वाली आणि तुम्ही दोघे सख्खे भाऊ असल्या कारणाने तुमच्या दोघांचे चेहरे सारखे आहेत आणि तुमच्यामध्ये नेमका कोणता वाली आणि कोणता सुग्रीव हे मला समजलं नाही. मी जर समजा वाली समजून तुझ्यावर बाण सोडला असता तर केवढा अनर्थ झाला असता, म्हणून मी बाण सोडला नाही. पण आता असं नको करू, तू पुन्हा जा. पुन्हा गेल्यानंतर मग मी आता बरोबर वालीला मारणार, काही काळजी करू नको. म्हटलं आता माझी बायको नाही मिळाली तरी त्याने मी जाणार नाही. कारण वालीने इतके फटके दिले होते की त्याची हिंमतच होत नव्हती. हनुमानची बुद्धी होता वरिष्ठ. हनुमानजी म्हटले प्रभू सुग्रीव कोणता आणि वाली कोणता हे ओळखण्याकरता मी एक खूण सांगतो. मी काही पारिजातकांच्या माला सुग्रीवाच्या गळ्यात घालतो. ज्याच्या गळ्यामध्ये पारिजातकाच्या माला असतो तो सुग्रीव, एवढं फक्त तुम्ही ध्यानात ठेवायचं. पुन्हा या दोघांचं घनघोर युद्ध होण्यासाठी हा आवाहन करण्यासाठी गेला.
आणि पुन्हा बोलतोय, हे वानरराज वाली. वालीनं ही पुन्हा आवडी ऐकली. हे वाली, अपयश ही यशाची पायरी असते. माझी पत्नी रुमा, तुला जर मुकाट्याला परत द्यायचं असेल तर बघ, नाहीतर पुन्हा युद्धासाठी तयार हो. तो वाली विचार करायला लागला की आता इतका याला झोडपला तरी पुन्हा हा आला, हे की काय भानगड आहे. बाहेर आला. बाहेर येता बरोबर दोघांचं पुन्हा घनघोर युद्ध झालं. गदा युद्धामध्ये दोन्ही प्रवीण. शेवटी सुग्रीवाच्या छातीवर वाली बसायचा, वालीच्या छातीवर सुग्रीव बसायचा. दोघांचं घनघोर युद्ध सुरू झालं. भगवान प्रभू रामचंद्रांनी एका झाडाच्या आड उभं राहून आपला दिव्य धनुष्यबाण सज्ज केला आणि खाली पडलेला जो वाली आहे त्याच्या दिशेने सोडता बरोबर प्रभूचा बाण त्याच्या छातीत गेला. छातीत जाता बरोबर तो बेशुद्ध पडला. प्रभू त्याच्याजवळ गेले. तो मूर्छित अवस्थेतून सावध झाल्यानंतर प्रभूशी बोलताय, रामा, अरे तू फार कीर्तिमान आहेस अशी तुझी कीर्ती दिगंतरीची ऐकलेली होती, परंतु आज तू कीर्तिमान असून सुद्धा अपकीर्तीचा कलंक तुझ्या जीवनामध्ये लावून घेतला. फार वाईट. तुझा बाण माझ्या छातीत लागला याचं मला दुःख नाही. माझ्या पत्नीचा तारेचा मला वियोग होईल याचं मला दुःख नाही. माझा अन्नदाता याच्या पुढे मला डोळ्यात दिसणार नाही त्याचं मला दुःख नाही. परंतु तू सूर्यवंशात जन्माला येऊन कीर्तिमान असताना अपकीर्तीचा कलंक तुझ्या जीवनात लावून घेतला त्याचं मला फार दुःख आहे. आणि तुला युद्धरीती त्याची आठवण तू ठेवली नाही. अरे तू झाडाच्या आडूभरून मला बाण मारला, समोरासमोर जर बाण मारला असता तर मला काही वाटलं नसतं. युद्धरीती तुला माहिती नाही की झोपलेल्या माणसाला मारू नये, स्त्री समागम करणाऱ्या माणसाला मारू नये. बरं ठीक आहे, मारलं तर मारलं, परंतु मी तुझा काय गुन्हा केला होता सांग. जसं त्रिशूळ खर कृष्णाला तिकडे त्रास दिला होता तसं मी काही दिला होता. विराधानं जशी तुझी वाढ अडवली होती तशी मी वाढवली होती. कवचानं जशी तुला खाण्याचा प्रयत्न केला तसा मी केला होता. रावणानं जशी तुझी पत्नी पळवली तशी मी पळवली होती. मला का मारलं सांग. बरं, ज्या सुग्रीवाशी तू मैत्री केली कशासाठी? सीता मिळवण्यासाठी. अरे हा सुग्रीव काय तुला मदत करणार आहे? त्या रावणाला जर नुसतं माझं नाव सांगितलं असतं तर त्या रावणानं मुकाट्यानं युद्ध न करताना तुझी बायको तुझ्या ताब्यात दिली असती. अगदी सोप्या भाषेत आहे. भारतात सगळ्या गोष्टी काय सांगणार आहे मला. अल्पाक्षर बसत दिसतो. अरे त्या रावणाला नुसतं नाव सांगितलं असतं की किष्किंधिता नरेशवाली तरी त्यानं मुकाट्यानं आणून दिली असती. कारण त्याला माझी अशी दहशत आहे की सकाळी सूर्योदयाच्या अगोदर 4ही समुद्रात स्नान करून मी हजर होत होतो. आणि त्याला नुसतं हजर नाही तर बगले पकडून मी 4ही समुद्रात स्नान करून यायचा. आणि एवढंच नाही, ज्या वेळेला माझा मुलगा अंगात लहान होता ना त्या वेळेला ही तारा त्याला पाळण्यात टाकायची. पाळण्यात टाकल्यानंतर तो रडू नये म्हणून काहीतरी खेळणं टाकावं लागतं ना. पाळण्यावर काहीतरी बाहुली टाकावी लागते ना. तरी तो माझा मुलगा रडू नये म्हणून त्याच्या पाळण्यावर खेळणं टाकण्यासाठी मी या रावणाच्या करदोड्याला वर दोरी बांधायचा आणि पाळण्यावर टाकायचा. आता तो अंगद जे बोलतो ते याच्या पुढचं तर फार वेगळं आहे. फार वेगळं आहे. आता अंगदाची काही आपल्याला गोष्ट सांगता येईल म्हणून अंगदाचंही बोलणं सांगून टाकतो. अंगद ज्या वेळेला शिष्टाई करता जातो त्यावेळेला तोही हाच परिचय देतो. अरे तू कोण? अरे जो वाली तुला माझ्या पाळण्यावर टाकायचा आणि ज्या वेळेला मी मुतायचं त्यावेळेला माझी मुताची धार तुझ्या तोंडात पडायची, तो मी अंगद आहे. रामायणामध्ये असं सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे बरं काही. आणि वस्तुस्थितीचं वर्णन. एवढी तर रावणाला माझी दहशत. माझं नुसतं नाव सांगितलं असतं तर सीतामातेला परत दिलं असतं. रावण तो वाली प्रभूची निर्वत्सना करतोय, निंदा करतोय.
त्याचं निंदा वचन प्रभू मुखाने ऐकताय. कारण शहाणी माणसं समोरच्या माणसाचं पूर्ण बोलणं झाल्याशिवाय आपलं तोंड कधीच उघडत नाही. भगवान प्रभुराव चंद्र शहाणे वाणीचं जेवढं बोलणं होतं तेवढं ऐकून घेतलं. आता यातही थोडस घेण्यासारखं आहे. शहाणी माणसं समोरच्या माणसाचं पूर्ण बोलणं झाल्याशिवाय कधीच आपलं तोंड उघडत नाही. आणि मूर्ख माणसं समोरच्या माणसाचं पूर्ण बोलणं होत नाही तोपर्यंत मध्येच आपलं बोलणं सुरू करतात. त्या वाणीचं सगळं वचन ऐकल्यानंतर, त्याचं निंदा वचन ऐकल्यानंतर, त्याची निर्वसन ऐकल्यानंतर मग प्रभूने आपलं तोंड उघडले. वाणी, आता माझा बाण छातीत गेल्यानंतर तुला धर्मनीतीच्या गोष्टी सुचायला लागल्या का? स्वतः अधर्माचं आचरण करून धर्मनीतीच्या गोष्टी सांगणारा मूर्ख असतो आणि अशा माणसाचं ऐकणारच असतो तर त्याच्यापेक्षा महान मूर्ख असतो. माझा बाण छातीत गेल्यानंतर तुला आता धर्मनीतीच्या गोष्टी सुचायला लागल्या का? अरे स्वतःची मुलगी, भावाची पत्नी ही मुलीसारखी असते. सुग्रीव तुझा लहान भाऊ आहे. त्याची पत्नी रुमा तिच्यावर वाईट नजर ठेवत असताना तुझी धर्मनीती कुठे गेली होती? नुसती ही त्याच्या अपराधाची जाणीव करून देता बरोबर तो वाली शरण जातो आणि प्रभूकडे हात जोडतो आणि बोलतो, प्रभू तुम्ही मला माझ्या अपराधाची जाणीव करून दिली. माझा अपराध माझ्या लक्षात आला. तुम्ही जे दिलं मला प्रायश्चित्त ते माझ्या कर्माचं प्रायश्चित्त आहे. आता फक्त मला तुमच्या स्वरूपामध्ये विलीन करून घ्या. त्याने आपला अपराध कबूल करता बरोबर प्रभू त्याला बोलतायत, वानराज, जो आपला अपराध कबूल करतो त्याच्यासारखा मोठ्या मनाचा माणूस कोणी नसतो. तुझी चुकी तू कबूल केली ना, तुझा दोष तू कबूल केला ना, तो निष्पाप झाला. आता मी तुला तुझ्या छातीतला बाण काढतो आणि तुला पुन्हा सावध करतो. सीतेच्या शोधासाठी तुझी मला मदत मिळेल. तो वाली जटायू भाऊ प्रमाणे बोलताय की प्रभू आपण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहात. आपल्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही. परंतु हा सुवर्ण क्षण मला जीवनामध्ये कधीही भेटणार नाही की ज्या रामाचं स्वरूप, ज्या रामाचं नाम, ज्या रामाचं रूप आठवून देहत्याग करायचा असतो तो राम प्रत्यक्ष माझ्या डोळ्यासमोर असताना ही प्राणज्योत त्याच्या चरणी विलीन करण्याचं सौभाग्य मला पुढे कधी प्राप्त होणार आहे. म्हणून मला तुम्ही जिवंत करू नका, मला तुमच्या स्वरूपामध्ये विलीन करू द्या. प्रभूकडे पाहता पाहता तो एक वाक्य बोलतो की अरे हा सुग्रीव माझा खरंच सख्खा भाऊ आहे. खरंच माझा सख्खा भाऊ आहे की ह्याच्याशी मी वैर केलं म्हणून रामाचा बाण माझ्या छातीत बसला. जर समजा याच्याशी वैर केलं नसतं तर रामाची भेट मला मार्गरी झाली नसती. म्हणून तो रामाची भेट घडून देण्याचं महत्वाचं कार्य ज्याने केलंय तो माझा सख्खा भाऊ हा सुग्रीव आहे. त्या सुग्रीवाची उपकार मी कधी फेडू शकत नाही. सुग्रीवाचे उपकार तो मानतो आणि आपली प्राणज्योत प्रभूच्या चरणी समर्पित करतो. आता प्रभूच्या चरणी समर्पित केल्यानंतर त्या वालीची पतिव्रता राणी तारा समोर येते आणि विलाप करते. विलाप केल्यानंतर प्रभूला बोलते, प्रभू पती वियोगाचं काय दुःख आहे तुम्हाला नाही कळणार. वैधव्याचं काय दुःख आहे तुम्हाला नाही कळणार. म्हणून आज त्या पतीला मिळण्याची इच्छा असताना सुद्धा तुम्ही त्याच्या छातीत रोवलेला बाण मला प्रतिबंध करताय. त्या पतीचा वियोग मला सहन करावा लागतोय. जसा मला पतीचा वियोग सहन करावा लागतो तसा तुम्हाला तुमच्या पत्नीचा वियोग सहन करावा लागेल. सीतेला जरी रावणाच्या ताब्यातून तुम्ही आणली तरी त्या सीतेसोबत तुम्ही संसार करू शकत नाही. तिचाही वियोग तुम्हाला सहन करावा लागेल. हा शाप देता बरोबर तो मरून पडलेला वाली पुन्हा आपलं मुंडकं वर काढतो आणि त्याला वाचा फुट्याने बोलतो, तारे तू मूर्ख आहेस. तू कोणाला शाप देत आहे? ज्याला तू शाप देण्याचा प्रयत्न करते तो पाप पुण्यापेक्षा वेगळा आहे, कशालाही लिप्त न होणार आहे. तो प्रत्यक्ष परब्रह्म भगवान आहे. तू फक्त आता उलट असं कर, त्याच्या मार्गदर्शनानं तू जग आणि आपल्या पोटी जन्माला आलेला अंगण त्याला त्यांच्या स्वाधीन कर.
मग त्या तारेचंही सांत्वन प्रभू करतायत. तारे एवढा विलाप तू करते. तुला एक सांग, तू या वाणीच्या देहाला पती समजते का त्या वाणीच्या आत्म्याला पती समजते? देहाला जर पती समजत असेल तर देह पडलेला आहे, देह त्याला अनेक तो काय अजून गेलेला नाही. आणि आत्म्याला जर पती समजत असेल तर आत्मा तर अविनाशी आहे. नैनम छिन्नति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनं क्लेदयति त्यापो न संशयति मारुतः अच्छेद्य यमदाह्यम अक्लेद्य संशयेव च नित्य सर्वगत स्थानं भजलोयम सनातनः. जो शस्त्राने तोडला जात नाही, अग्नीने जाळला जात नाही, पाण्याने ओला होत नाही, वाऱ्याने सुकला जात नाही, असं जे अविनाशी तत्व आहे त्याचं नाव आहे आत्मा. तर कशाला पती समजते? मग देह आणि आत्मा या दोघांमधला भेद प्रभूने समजून दिल्यानंतर ती ताराही प्रभूच्या चरणावर नतमस्तक होते. आणि देह आणि आत्म्यातलं अंतर तिला कळाल्यानंतर ती प्रभूला बोलते, प्रभू आता आपण जसं मार्गदर्शन करणार तसं. आता देह आणि आत्म्यातलं अंतर किती हो? किती किलोमीटरचं आहे? देह आणि आत्म्यातलं अंतर किती किलोमीटरचं आहे? अयोध्या आणि पंढरपूरचं जेवढं तेवढंच ना? लखनौ आणि साताऱ्याचं अंतर आहे तेवढंच ना? तर देह आणि आत्म्यातलं अंतर किती आहे? प्रकाश आणि अंधाराचं जेवढं अंतर आहे, प्रकाश आणि अंधाराचं जेवढं अंतर आहे तेवढं देह आणि आत्म्यातलं अंतर आहे. आता प्रकाश आणि अंधाराचं अंतर किती आहे ते समजण्याकरता कोणीतरी तुमच्याकडे उत्तर कार्याचं कीर्तन ठेवील, त्यावेळेला आपण त्याची चर्चा करू. असं मग त्या वालीला मुक्ती दिल्यानंतर सुग्रीव आता राज्यपदी पुन्हा बसणार. लक्ष्मण त्याचा राज्याभिषेक करणार. प्रभू त्या राज्याभिषेकाला जात नाही. का? तर 14 वर्षाचा वनवासाचा व्रत पूर्ण होईपर्यंत प्रभू कोणत्याही गावामध्ये आपला पाय ठेवत नाही, अंतग्रहण करत नाही. प्रभू आहे तिथूनच पुष्यभूत पर्वतावर जातात आणि आपला प्रतिनिधी म्हणून त्या लक्ष्मणाकडून त्यांचे ते राज्याभिषेकाचे कार्य पूर्ण करून घेतात. आता करार असा ठरलेला असतो की हे 4 महिने दलदलीचे आहेत, हे पावसाळ्याचे आहेत, हे जाऊ द्या. ते झाल्यानंतर मग आपण सीतेच्या शोधाची सगळी तयारी करू. आता हा सुग्रीव जोपर्यंत दुःखी होता तोपर्यंत प्रभूचं ऐकत होता. आता बघा सुखाचे दिवस आले, आपली गेलेली पत्नी परत मिळाली आणि पुन्हा तारा पण आपल्या जवळ आली, म्हणून त्या देवाचा त्याला विसर पडला आणि दिलेलं आश्वासन विसरला. प्रभूला राग आला, अरे 4 महिन्यानंतर मी तुला भेटायला येतो असं आश्वासन देणार हा सुग्रीव, परंतु अजून आला नाही. हनुमानजीने प्रभूचा तो आवेश बघितला, धावत धावत त्याने सांगितलं, सुग्रीव मला तुमच्याकडून अपराध घडलेला आहे, ताबडतोब जा. मग तो प्रभूच्या भेटी करताना झालेल्या अपराधाची क्षमा मागितली. मग आता सीता मातेच्या शोधासाठी सगळे देशोदेशीचे वानर हा सुग्रीव एकत्रित करतो. त्या वानरांच्या किती जाती आहेत, कोणकोणत्या भागाचे कोणकोणते वानर आहेत, ते सगळ्या जाती इथं रामायणामध्ये नाथ महाराजांनी चित्रित केलेल्या आहेत. त्या वानरांच्या सारख्या 4 तुकड्या केल्या जातात. एक तुकडी पूर्वेला जाणार, एक पश्चिमेला जाणार, एक उत्तरेला जाणार, एक दक्षिणेला जाणार. आणि सगळ्या तुकड्यांचे प्रतिनिधी सरसेनापती घेतले गेले आणि त्या सगळ्यांना ताकीद दिली की हे बघा, 1 महिना तुम्हाला सीता मातेच्या शोधासाठी आम्ही देत आहोत. 1 महिन्याच्या आत जर सीता मातेचा शोध घेऊन तुम्ही परत आला तर ठीक, नाहीतर तुम्हाला काहीतरी प्रायश्चित्त दिलं जाईल. काय प्रायश्चित्त दिलं जाईल? नाथ महाराज सांगतायत की जो सीता मातेचा शोध न घेताना परत येईल त्याच्या गळ्यामध्ये गोवऱ्यांच्या माळा घातल्या जातील, त्याच्या तोंडाला काळं फासलं जाईल आणि त्याची गाढवाहून मिरवणूक काढली जाईल. आता हे सांगता बरोबर सगळ्याच्या तुकड्या आहेत त्या जा सीता मातेच्या शोधाला म्हणता बरोबर निघाल्या. सगळ्या निघाल्या सीतेच्या शोधासाठी निघाल्या, परंतु सीतेचा पासपोर्टचा फोटो यांनी बघितलेला नाही. जा म्हणता बरोबर निघाले. त्यांना असं वाटतं की तो आता शिची पंगत आहे कुठेतरी. परंतु दक्षिणेकडे जाणारी जी तुकडी होती ती कमी लोकांची होती, परंतु त्यामध्ये अतिशय बुद्धिमान वीर होते, अतिशय बुद्धिमान वीर होते. त्यामध्ये बुद्धिमत्ता वरिष्ठ असलेले हनुमानजी पुढे आले आणि पहिल्यांदा त्यांनी आपल्या हातात असलेली जी अलंकाराची गाठी सीता मातेने टाकली होती ते प्रभूंच्या समोर दिली आणि सांगितलं
प्रभू तुम्ही सीता मातेच्या शोधासाठी आम्हाला पाठवत आहात, परंतु सीता मातेची भेट झाल्यानंतर ती सीता आम्ही ओळखायची कशी, कारण तिला काय आम्ही बघितलेलं नाही. सीता मातेच्या शोधासाठी प्रभूने काही आठवणी दिल्या की हे बघ, पहिल्यांदा तू रामाचा दूत आहे हे सांगण्याकरता ही आणखी सोबत घेऊन जा, आणि सीता ज्या झाडाखाली बसलेले ती सीता ते राम ते सगळे पशु पक्षी ते राम नामाचं पूजन करत असतील. आणि पुन्हा वनवासात जात असताना वल्कल देसून केल्याची जी आठवण आहे ती त्याला सांगितली. आता ही दक्षिणेकडे जाणारी टोपली ही निघाल्यानंतर मध्ये तापसीचा आश्रम लागतो. त्या तापसीच्या आश्रमामध्ये जाऊन त्या तापसी त्यांना व्यवस्थित फळं खायला देते, पाणी प्यायला देते. त्यांच्यामध्ये शक्ती पूर्वीपेक्षा जास्त आल्याची दिसते. आल्यानंतर मग हे पुन्हा सगळे येतात कन्याकुमारीच्या वाळवंटात. कन्याकुमारीच्या वाळवंटात आल्यानंतर एक असा भला मोठा पक्षी ज्याचे पंख जळालेले तो यांना खाण्याकरता आवडण्याचा प्रयत्न करताय, परंतु एकही त्यांच्या हातात यायला तयार नाही. त्या पक्षाला माहिती होतं की जो राम भक्त असेल तो माझ्या हातात येत नाही, परंतु जो अनाचारी असेल तो मात्र मी घेऊ शकतो. ज्या अर्थी समजा हे माझ्या हातात येते त्या अर्थी कोणीतरी दिव्य पुरुष असायला पाहिजे. म्हणून हे सगळे वानरराज त्यांच्याजवळ जातात. त्यावेळेला तो पक्षी बोलताय, का रे वानरांनो, अरे मी या वाळवंटात अनेक दिवसापासून पडलेला आहे, उदरनिर्वाहासाठी मला फिरता येत नाही, माझे पंख जळालेले आहेत, परंतु मी तुम्हाला आवडण्याचा प्रयत्न करतो, परंतु एकही वानर माझ्या हातात येत नाही. तुम्ही आहेत तरी कोण? यांनी सांगितलं आम्ही रामदूत आहोत, प्रभू रामचंद्रांचे सेवक आहोत. कशासाठी इकडे आलात? सगळ्या घटनेची इत्थंभूत माहिती दिली, सीता मातेच्या अपहरणापासून आणि सीता मातेच्या सुटकेसाठी कोणी कोणी कसे कसे प्रयत्न केले ती सगळी यादी वाचता वाचता पंचवटीतून येता येता त्यांच्या तोंडातून जटायू महाराजांचं नाव निघालं की त्या जटायूने सीता मातेच्या शोधासाठी अनेक प्रयत्न, आपल्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न केले, परंतु त्या जटायूलाही या रावणानं मारलं. भगवान प्रभू रामचंद्रांनी आपल्या हाताने त्यांचे अंत्यसंस्कार केले. आपला भाऊ मेला हे माहिती पडता बरोबर तो पक्षी ढाळ ढाळ रडायला लागला. या वानरांना कळेना की हा पक्षी का रडताय. म्हणजे काय झालं बाबा रडायला? म्हणजे तुम्ही ज्या जटायूचं नाव सांगितलं ना, तो जटायू माझा सख्खा भाऊ आहे, मी जटायूचा लहान भाऊ आहे. म्हटलं तुम्ही जटायूचे जर लहान भाऊ आहात तर तुमची ही अवस्था कशी झाली, तुमचे पंख का जळाले? तर ते पंख जळण्याचं कारण ते सांगतायत. पंख जळण्याचं कारण सांगतायत की हे बघा, कश्यपाला अनेक बायका दिती अदिती गरु अदिती विदिता आणि सर्पांच्या एक गरुड. विदितेला 2 मुलं, एक गरुड दुसरा अरुण. अरुण सूर्याच्या रथाचा सारथी आणि गरुड भगवान विष्णूचं वाहन. अरुणाला 2 पुत्र, एक जटायू आणि ती त्याचा लहान भाऊ संपाती. तर माझे पंख काय जळाले म्हटले? तर आम्ही दोघं भावांनी लहानपणी असा विचार केला की आपला बाप ज्या सूर्य लोकाला नोकरी करतो त्याच्या ड्युटीचं ठिकाण कसं आहे ते बघू, म्हणून आम्ही सूर्य लोकाला जाण्याचा दोघे भावांनी विचार केला. मग सूर्य लोकाला जात असताना आम्ही दोघांनी उड्डाण केलं. जटायू माझ्या पाठीमागे, मी त्याच्यावर. काही वेळेला जटायूवर जायला मी मागे थांबायचा. मग आम्ही उड्डाण करता 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 जसं जसं सूर्याच्या आम्ही जवळ जात होतो तसं तसं सूर्याच्या प्रखर किरणांचा आम्हाला खूप ताप व्हायचा. त्या जटायूला तो ताप झाला, जटायूला काही सहज झाला नाही म्हणून जटायू तिथून परत आला. परंतु मी मात्र माझी हुशारी दाखवत वरच चालत गेलो आणि वर गेल्यानंतर त्या सूर्याच्या प्रखर किरणांमुळे प्रकार असा झाला की माझे पंख वरच्यावर जळाले आणि माझी उडण्याची जी गती आहे ती कोणतीच झाली. उडण्याची गती संपल्यामुळे मी तिथून जे पडलो तर ते या वाळवंटात. तेव्हापासून मला कुठेच जाता येत नाही. म्हटलं आता हे बघा, माझ्या भावानं जसं सीता मातेच्या शोधासाठी मदत केली तशी मी बसल्या लागून का होईना जेवढी मदत करते तेवढी करण्याचा प्रयत्न करतो. आता संपाती आणि गरुड कोणत्या जाती जन्माला आलेले होते? पक्षाच्या. परंतु कोणत्या पक्षी? गिधाड. कारण त्या देवानं काय कृपा केलेली असती कोणावर देव झाले.
आणि पशु पक्षी जरी असले आणि आपण माणसं जरी असलो तरी आपल्या माणसांपेक्षा पशु पक्ष्यांची काही इंद्रिये अतिशय तिखट आहेत, अतिशय आपल्यापेक्षा सरस आहेत. कुत्रा नावाचा प्राणी आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. कुत्र्याचं नाक आणि आपलं नाक काय फरक आहे? आणि कुत्र्याचं घाणेंद्रिय इतकं तिखट आहे की आपल्याला जे कळत नाही ते कुत्र्याच्या नाकाला कळतं आणि कुत्र्याच्या नाकाला ते कळतं. म्हणून पोलिसांना ज्या चोऱ्या सापडवता येत नाही ते कुत्रे सापडवतात. तसं गिधाड नावाचा जो पक्षी आहे त्याची दृष्टी आणि आपली दृष्टी, अरे आपली दृष्टी सिरियल पाहिल्यानंतर खराब होणार, आपला नंबर वाढेल, कुठेतरी लेन्स टाकावी लागेल, परंतु त्या गिधाडाला याची काही गरज नाही. आणि आपल्याला दूरवरचं जर बघायचं असेल तर दुर्बिणीचं साह्य घ्यावं लागेल. त्या गिधाडाला याची काही गरज नाही. तो अनेक किलोमीटर वरचं दूर आपल्या बिना दुर्बिणीच्या साह्यानं पाहू शकतो. तो संपाती म्हणायला लागला, मी बसण्या लागेल तुम्हाला काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करतो. तो संपातीनं नुसती अशी वर मान केली, दक्षिणेकडे नजर टाकली. दक्षिणेकडे नजर टाकता बरोबर 100 योजन समुद्राच्या पलीकडे असलेली अशोक वाटिका लंकेतली तिथे सीतामाता बसलेली आहे हा संकेत त्यानेच तिथे करून दिला. मग आता सीतामाता लंकेत आहे, रावणानं नेली ही गोष्ट निश्चित झाली. पलीकडे जायचं कसं तर हा प्रकार आपण ऐकलेला आहे. सगळं सेतू बंधन करून आता आज योगायोगानं आमच्या सगळ्यात ज्या भगिनींनी, आमच्या अंकुश दादांनी, आमच्या सगळ्या कलाकारांनी सगळं हे लंकेत जाण्याचं सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर हुबेहूब उभं केलंय. त्याच्यामुळे आता त्याची निवृत्ती करण्याची गरज नाही. डायरेक्ट हे सगळे लोक सेतू बंधन करून पलीकडे येण्याच्या अगोदरची गोष्ट आहे. या सेतू आता नंतर झालाय, सेतू प्रभू रामचंद्र गेले तेव्हाची आहे. पहिल्यांदा फक्त हनुमानजी जात आहे. मग तो सुग्रीव यांना विचारतोय, आपला अंगद यांना विचारतोय. सुग्रीव नव्हता, अंगद या सरसेनापती. काय बाबा पलीकडे कोण जाणार आहे? तो नील म्हणतो मी फक्त 20 योजन जाऊ शकतो. सुनील म्हणतो मी फक्त 40 योजन जाऊ शकतो. जांबुवंतांना विचारलं, ते म्हटलं मी पलीकडे जाऊ शकतो परंतु मी परत येऊ शकत नाही कारण मी आता म्हातारा झालेला आहे. मग हनुमानजीला विचारलं, तुम्ही पलीकडे जाऊ शकता का? हनुमानजी म्हटले पलीकडे जाण्याचा प्रश्न नाही, तुम्ही फक्त मला आज्ञा द्या. आज्ञा देता बरोबर मी पलीकडे जातो. हनुमानजीला आज्ञा देता बरोबर हनुमानजीने भूमुखार केला. प्रभूने दिलेली अंगठी आपल्या जिभेखाली ठेवली आणि प्रभू रामचंद्रांच्या नावाचा जय जयकार करून लागलीच लंकेत आले. आणि लंकेत आल्यानंतर पहिल्यांदा कोणत्या लंकेत आले? ज्या लंकेत आले त्या लंकेचं नाव आहे पडलंका. लंका दोन, एक रावणाची लंका, दुसरी पडलंका. पडलंकेची अधिपती क्रौंच राक्षसी, ती रावणाची बहीणच होती. आणि लंकेचा अधिपती रावण. तिथे गेल्यानंतर त्या क्रौंच राक्षसीला मारलं. परंतु आता रावणाच्या लंकेमध्ये आता सीतेचा शोध घ्यायचा आहे. पण रावणाच्या नगरीमध्ये प्रवेश करायला पाहिजे. पण रावणाची नगरी विश्वकर्म्यानं बनवलेली, मुंगीलाही जाता येत असं कुठल्याच प्रकारचं काही तिथे हे नाही आहे. मग आपण जर या वानराच्या वेशात गेलो तर आपल्याला कोणी शिरकाव देणार नाही, कोणी प्रवेश देणार नाही. म्हणून हनुमानजी बुद्धिमत्ता वरिष्ठ, हनुमानजीनं अतिशय सूक्ष्म रूप धारण केलं. इतकं सूक्ष्म रूप धारण केलं की सगळ्यात लहान मुंगी आहे. आता मुंगीचा डोळा केवढा आहे? परंतु त्या मुंगीच्याही डोळ्यात खुबेल इतकं सूक्ष्म रूप धारण केलं. सूक्ष्म रूप धरी सिया विकट रूप धरी
विकट रूप धरी मुंगीच्याही डोळ्यात खुबेल इतकं सूक्ष्म रूप हनुमानजीने धारण केला आणि लंकेमध्ये प्रवेश केला. अगदी धावताय हा. त्या लंकेमध्ये सगळे महाल हनुमानजी पाहतायत. कुंभकर्णाचा महाल पाहतायत, विभीषणाच्या महालामध्ये जात आहेत, इंद्रजिताच्या महालामध्ये जात आहेत. सीता दिसत नाही. मग आता ज्या रावणाची लंका त्या रावणाच्या मुख्य महालामध्ये जाऊन रावणाचं मुख्य जे शयनघर आहे तिथं जाऊन एका कोपऱ्यामध्ये मस्त आहे. पण प्रकार असा होतो की त्या मुख्य शयनघरामध्ये त्या पलंगावर मंदोदरी पडलेली असते. त्या मंदोदरीकडे पाहिल्यानंतर सीता मातेची जेवढी लक्षणे आहेत तेवढी त्या मंदोदरीकडे पाहिल्यानंतर हनुमानजीला जाणवतात. आणि मनामध्ये असा विचार होतो की हीच कदाचित ती रामाची सीता असेल. आणि आता रावणा सीता ही रथ होताना दिसली ना तर दोघांना इथंच मारून टाकतो म्हटलं. पण हनुमानजी विचार करताय की पहिल्यांदा खरी खोटी गोष्टीची पडताळणी करणं जरुरीचं आहे. नुसता क्रोध अनावर आणून उठलेलाच नाही. रावणाची यायची गाठ बघायची. आता फक्त इथं रावण मध्यरात्रीच्या वेळेला त्या शयनघरात आला. त्यावेळेला ती मंदोदरी सीतेसारखी जरी दिसत होती तरी ही सीता आहे का कोण आहे याची खात्री हनुमानजीला करून घ्यायची होती. म्हणून ती मंदोदरी रावण येता बरोबर त्या कॉटवर बसली. पहिल्यांदा त्याचे चरण प्रक्षालन केले, त्याला पाया पडले आणि हात जोडून बोलायला लागली की पतिदेवा, मी ज्या वेळेला डाव्या कुशीवर झोपली होती त्यावेळेला मला असं एक स्वप्न पडलं की कोणीतरी वानर आपल्या लंकेत आलं. त्या वानरानं आपल्या बागेचा विध्वंस केला. आपला अखय त्या माळी बाबानं त्याला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या माळी बाबानं त्याला मारून टाकलं. त्याच्यानंतर आपला अखया नावाचा पुत्र त्याने मारला आणि त्याला शिक्षा करावी म्हणून तुम्ही स्वतः त्याला पकडण्यासाठी गेला, परंतु इंद्रजितानं तुम्हाला जाऊ दिलं नाही. इंद्रजित गेला आणि त्या इंद्रजितानं त्याला बांधून आणलं आणि त्या वानराला काहीतरी शिक्षा करायला पाहिजे म्हणून तुम्ही त्याची शेपटी पेटवण्याकरता लंकेतली सगळ्यांची कपडे काढली, त्याच्या शेपटीला गुंडाळली आणि ती शेपटी पेटवली. तर त्या पेटवलेल्या शेपटीचा प्रयोग त्याने पहिल्या तुमच्या दाढी मिशांवर केला आणि सगळी लंका नगरी जाळली. ज्या वेळेला पतिदेवा मी डाव्या कुशीवरून उजव्या कुशीवर झोपली त्यावेळेला मला दुष्ट स्वप्न दुसरं असं पडलं की ते वानर आपल्या मालकाकडे म्हणजे रामाकडे गेलं. तिकडून वानर सेना घेऊन लंकेत आलं. वानर सेनेचं रामाचं आणि आपल्या राक्षसांचं घनघोर युद्ध झालं. पण रामाच्या हातून कुंभकर्ण मारला गेला, लक्ष्मणानं इंद्रजिताला मारलं आणि रावणाला म्हणजे तुम्हाला रामानं मारलं आणि आम्हाला सगळ्यांना वैधव्य प्राप्त झालं, आपल्या राक्षस कुळाचा नायनाट झाला, असं दुष्ट स्वप्न दुसऱ्या वेळेला मी बघितलं. म्हणून प्रभू माझी अशी एक विनंती आहे की प्रभूची आणलेली सीता आपण सन्मानानं बोलवण करून त्यांच्या ताब्यात द्यावी आणि हे लंकेवर असलेले जे संकट आहे ते निवारण करावं. हा हे दोघांचं संभाषण ऐकल्यानंतर हनुमानजीला खात्री झाली ही सीतेसारखी दिसते आहे परंतु सीता नाही, हे रावणाची मंदोदरी आहे. आता इथे एक प्रश्न, रावणाची मंदोदरी ही सीतेसारखी का दिसत होती? कारण मंदोदरीच्या चेहऱ्यात आणि सीतेच्या चेहऱ्यात कमालीची साम्यता का होती? तर त्या मंदोदरीच्याही उत्पत्तीचा इतिहास नाथ महाराजांनी इथे दिलेला आहे. आहे का तुम्हाला माहिती मंदोदरी कोणाची मुलगी आहे? आता आपल्या वेळेच्या थोडक्यात सांगून टाकतो. ही मंदोदरी कशी जन्माला आली? रावणाची आई कैकसी हिने शिवरात्रीचं पर्व डोळ्यासमोर ठेवून 5 धान्याच्या पिठापासून एक शिवपिंड बनवली. ती पंचमुखी शिवपिंड
आपलं राक्षसाचं कुल सुखी राहावं म्हणून. आणि ते 5 धान्याच्या पिठापासून बनवलेली शिवपिंड आपल्या समोर ठेवून शिवरात्रीच्या पर्वाला त्याची आराधना करायला लागली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ही कैकशी अतिशय अंतर्मुक्तीने भगवंताची आराधना करते हे ते इंद्राला कळालं. तो इंद्र विचार करायला लागला, या म्हातारीचं तप जर सिद्धीला गेलं तर देव लोकांना पुन्हा संकटात पडावं लागेल. आता सगळे देव त्याच्या बंदीवासात आहेत आणि हिचं तप जर सिद्धीला गेलं तर देव लोकांची सुटका कधी होणार नाही. म्हणून तो इंद्र आला आणि त्याने कपट वृत्तीनं तिच्या समोर बनवलेली 5 धान्याच्या पिठापासून बनवलेली पिंड अलगद उचलली आणि दिली समुद्रात फेकली. आता समुद्रात फेकल्यानंतर ती पिठापासून बनवलेली पिंड विरघळायला पाहिजे का आहे तशी राहायला पाहिजे. परंतु नाथ महाराज सांगतायत की 5 धान्याच्या पिठापासून बनवलेली पिंड विरघळली नाही, गेली तशी ती पाताळात. पाताळात गेल्यानंतर नाथ महाराज सांगतायत की पाताळातले लोक आजही त्या पिंडीची हाटकेश्वर या नावाने पूजा करतात. ती काही ज्या वेळेला त्या ध्यानातून जागी झाली ती पाहते तर आपल्या समोर पिंड नाहीये. माझी पिंड कोणी नेली असेल, आक्रोश करायला लागली. रावण आला, विचारतो की आई रडते कशा करता? अरे म्हटले आपलं राक्षसाचं कुणी सुखी राहावं, तुम्ही लोक सुखी राहावे म्हणून शिवरात्रीच्या पर्व ध्यानात घेऊन मी 5 धान्याच्या पिठापासून एक पंचमुखी शिवपिंड बनवली आणि ती आराधना करत असताना कोण कपट वृत्तीनं देव जाणे. माझ्या समोरची पिंड कुठे गेली मला माहिती नाही. तू माझा मुलगा आहे, तू समर्थ आहेस, माझी पिंड मला आणून दे. तो रावण म्हणतो आई तुझी पिंड कोणी गेली हे मला माहिती नाही. जर मला माहिती राहिलं असतं तो त्रैलोक्यात कुठेही राहिला असता तर मी त्याला हुडकून आणलं असतं, त्याला योग्य ती शिक्षा केली असती. पण त्या पिंडीचा हप्त देणं सोडून आपल्या घरामध्ये सोन्याच्या पिंडी आहेत, चांदीच्या पिंडी आहेत, हिरे रत्नमाणी अशा मौल्यवान धातूंच्या पिंडी आहेत, पाऱ्यासारखे जे सूक्ष्म पदार्थ आहेत त्याच्या पिंडी आहेत. ती कोणती तुला आवडेल ती पिंड घे आणि तुझी आराधना कर. काही कशी हट्टी होती. ती म्हणायला लागली मला त्या बाकीच्या पिंडीची प्रलोभन दाखवू नको, मी बनवलेल्या पिठाचीच पिंड मला पाहिजे. तो रावण विचारात बोलतोय की आई तुझी पिंड कोणी नेली हे मला माहिती नाही, तुला घरातल्या पिंडी चालत नाही, काय करू? पण तुला भगवान शंकराचा आत्मलिंग जर आणून दिलं तर चालेल का? भगवान शंकराचं आत्मलिंग म्हटल्याबरोबर ती प्रसन्न होते. म्हणजे ते चालेल मला. मग आईची इच्छा पूर्ण करण्याकरता तो रावण आत्मलिंग घेण्याकरता कैलास पर्वतावर जातो. कैलास पर्वतावर गेल्यानंतर भगवान शंकर रावण कोणत्या हेतून आलेला हे जाणतात आणि पर्णकुटीच्या आश्रमाच्या बाहेर निघून जातात. 2 प्रहर होतात परंतु भगवंताला भेट द्यायला तयार नाही. तो रावण विचारात पडतो. आपण इतर वेळेला ज्या वेळेला येतो त्यावेळेला हा भगवान शंकर हातातली कामं बाजूला टाकतो, पार्वती असली तिलाही बाजूला सारतो आणि पहिल्यांदा आपली विचारपूस करतो. रावणा प्रवास कसा झाला, काय खाल्लं, काय प्याला. परंतु आज 2 घटकापासून भिकाऱ्यासारखा मी याच्या दारात बसलोय परंतु माझ्याशी बोलायला तयार नाही. काय झालं असेल? आज रावणाला तो देव काय दर्शन देत नाही? तर दर्शन न देण्याचं कारण असं, रावण इतर वेळेला जात होता तो निर्हेतुक जात होता, निष्काम भावनेनं जात होता. आज तो काहीतरी मागण्याच्या इच्छेनं गेला. म्हणून ज्या वेळेला आपण देवाकडे निष्काम भावनेनं जातो त्यावेळेला देव आपली वाट पाहतो. तुका म्हणे ऐसे आरत ज्याचे बरी त्याची चक्रपाणी वाट पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण काही मागायच्या इच्छेनं जातो त्यावेळेला देव आपल्याकडे पाठ फिरवतो. हा मागायच्या इच्छेनं गेला म्हणून भगवान त्याला दर्शन द्यायला तयार नाही. मग त्या भगवान शंकराचं लक्ष आपल्याकडे केंद्रित व्हावं म्हणून या रावणानं असं एक अघोरी कृत्य केलं. आपल्या हातात असलेली जी तलवार आहे ती आपल्या मानेवर ठेवली आणि वरून दणका देता बरोबर या धडापासून माथा बाजूला केला आणि आपल्या हाताच्या ज्या शिरा आहे ना त्या काढल्या आणि त्या शिरा
छेडायला सुरुवात केली आणि त्या शिरांच्या विण्यासारखे तार समजून त्या तारेच्या स्वरामध्ये त्या भगवान शंकराची आळवणी करायला सुरुवात केली. हे त्याचे ते स्वर आपल्यासाठी आणि आपला घरापासून माथा बाजूला केला हे भगवान शंकर पाहत आहेत. भगवान शंकर बोलतायत, रावणा याच्या अघोरी कृत्य काय? म्हणजे का तुझं लक्ष केंद्रित करण्याकरता मी 2 घटकापासून भिकाऱ्यासारखा तुझ्या दारात बसला, परंतु तू माझ्याशी बोलायला तयार नाही. तुझं लक्ष केंद्रित व्हावं एवढ्याकरता मी हे केलाय. त्याची ती भक्ती पाहिल्यानंतर त्याला वरदान देत आहेत की जा माझ्या समोर जे तू धड बाजूला करून ठेवलं ना, तर आता तुला आपलं हे शिर बाजूला करून ठेवलं ना, आता तुला 1 शिर राहणार नाही, तुला 10 शिर राहतील. त्याच्या अगोदर त्या रावणाला 10 शिर नव्हती आणि आपल्या प्राणाची पर्वा न करता तो आपल्या हाताच्या शिरा बनवून विण्यासारखी तार बनवली ना, तो 1 हात राहणार नाही, तर तुला एकेका बाजूला 10 हात राहतील. म्हणून त्या रावणाला 20 हात होते. या सगळ्या ओव्या नाथ महाराजांचे. आता ते वाचायला गेलं तर खूप ते ओव्याचा मोह असा आहे की त्या शेवटापर्यंत वाचाव्याच वाटतात, पण तरी तुमच्या कानावर असाव्या म्हणून वाचतोय. रावणाशी माग म्हणता मागता नये मोडीला माथा, कृपा उपदरी विश्वनाथा वर देता स्वय झाला. तुवा मोडोनिया निजशीर मज सुखी केले अपार, तू होशील दशशीर शूरवीर तिरोकी. शिरा काढोगी हातीच्या सत्वर तंतू लाविले साचार, एक एकाचे 10 कर भुजा भार विसंजिते. वर देता वृषभ ध्वज रावणा 10 शिरे 20 भुजा, अमृत कुपी देवनी ओजा बरस माझी आतुरवळी. तेव्हापासून त्या रावणाला 20 हात आणि 10 तोंडा आणि अमृताची कुपी त्याच्या छातीमध्ये. अमृताची कुपी त्याला. मग आता भगवान शंकर प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर बोलतायत, रावणा एवढी मनोभावे तू माझी आराधना केली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय हेतू घेऊन आलाय सांग, ते तुझी इच्छा पूर्ण करण्याकरता मी समर्थ आहे. आता बघा रावण काय मागायला गेला होता? भगवान शंकराचा आत्मलिंग. पण काय काय मागतोय बघा. ज्या वेळेला भगवान शंकर माग म्हणतात त्यावेळेला तो रावण मागत असताना 2 विषय मागतोय. 2 विषय मागतोय. भगवान शंकराचा आणि रावणाचा काय चालू आहे हे पाहण्याकरता पार्वती माता बाहेर आली. आत्मलिंग मागण्याकरता हा गेला, परंतु याच्या नजरेला पहिल्यांदा पार्वती माता दिसली. तो बोलायला लागला, देवा तुला द्यायचं आहे ना, माझ्यावर प्रसन्न आहे ना, पहिल्यांदा अभिवचन दे. त्या देवाकडून त्या रावणानं अभिवचन घेतलं. म्हणजे माग काय मागायचं ते म्हणजे मला जर तू प्रसन्न असेल तर हे तुझी पार्वती मला देऊन टाक. आता पार्वती माग म्हटल्यानंतर नाथ महाराजांनी तोही शब्द वापरलेला आहे, निज भोगाशी पार्वती. राग आला, पण करणार काय? मोठी माणसं शब्दाची भक्ती असतात. आपण शब्द दिलाय ना, वचना कीर्ती अधमजन. आपण जर शब्द बदलला तर आपल्या शब्दाला किंमत राहणार नाही. राग आला, परंतु जा म्हटले अजून काय पाहिजे? म्हटले भगवान शंकर तू तुझा आत्मलिंग माझ्या आईसाठी हे बघ म्हटले, हे पार्वती घेऊन जा आणि हे आत्मलिंग तुला देतो, परंतु जोपर्यंत तू शुचिर्भूत अवस्थेत असतील, जोपर्यंत तू याला जमिनीवर ठेवत नाही, तोपर्यंत हे लिंग तुझ्या हातात राहील. रावणाला अशी खात्री होती मी त्रिकाल संध्या खाणार आहे, मी शुचिर्भूत अवस्थेत राहतो, लिंग माझ्या हातून जाणार कुठं. मग ती पार्वती घेऊन आणि आत्मलिंग घेऊन आणि याला एका हातामध्ये आत्मलिंग पाठीमागे पार्वती. ती पार्वती माताच्या भगवान महाविष्णूचा धावा करते की हे भगवान असाही नवरा कोणाला भेटू नये.
काही कर परंतु माझी सुटका कर. त्या पार्वती मातेची ती विनवणी महाविष्णू ऐकतात आणि गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी दोघांना बरोबर घेतात आणि बोलतायत, हे बघ तुझ्या बापानं त्या रावणाला तुझ्या आईला दान देऊन टाकलाय, तुझ्या आईची सुटका आपल्याला करायची आहे, मला मदत करा. गणपती बाप्पाला सांगितलं तू गुराख्याचं रूप घे आणि कार्तिक स्वामीला सांगितलं, हे बघ मी भविष्यकाळ होतो, तू माझा शिष्य हो. आपल्याला हे काम करायचं आहे, पार्वती मातेला त्याच्या कामात देऊन जाऊ द्यायचं नाही. मग भगवान शंकर आपला तो महाविष्णू बनला ज्योतिषी ऋषी आणि त्याचा शिष्य बनला हा कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा गाई घालणारा गुराखी बनला. रावण निघालाय, पाठीमागे पार्वती, हातामध्ये आत्मलिंग. पार्वती मिळाल्यामुळे त्याला इतका आनंद झालेला होता, इतका आनंद झालेला होता, तो इकडे तिकडे पाहतच नव्हता. तेवढ्यामध्ये हे ज्योतिषाचा शिष्य म्हणायला लागला, रावण महाराज कुठे गेले होते, कुठे गेला होता कैलास पर्वतावर, कशासाठी? म्हटलं आत्मलिंग भगवंताच्या दर्शनासाठी. म्हटलं काय काय मागितलं देवाला? म्हटलं हे आत्मलिंग मागितलं आणि ही पाठीमागे पार्वती मागितली. कशासाठी? त्याने सांगितलं कशासाठी मागितलं. म्हटलं काय वेडा झालाय तो भगवान शंकर, काय पार्वती देणार आहे का? माणसं सगळी वस्तू देतील पण बायको देतील का? नाही म्हटलं, अरे पार्वती दिली ना. अरे म्हटले त्या भगवान शंकरला साधा समजू नको, तो शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझी जितकी म्हणण्यापुरता भोळा आहे, परंतु त्या भगवान शंकरा इतका चाप्टर देव दुसरा कोणताच नाही. म्हटले त्याने पार्वती दिली का दुसरी दिली बघ, हा मागे पाहतच नाही. तोपर्यंत या पार्वती मातेला 1400 रूप धारण केलं. केस मोकळे सोडले, शेंबूड घातायत, नाम सगळ्या माख्या भणभण करतायत, असं विचित्र स्वरूप धारण केलं 1400. ते बघ म्हटलं पार्वती आहे का दुसरी आहे? तो रावण पाठीमागे वळून पाहत होता, हे सुंदर ते ध्यान उभे ठेवले. रावणाला राग आला. म्हटले हे बघ आता त्या भगवान शंकराला ही पार्वती परत देऊ दे, त्याच्याशी भांडण करू नको. म्हणजे त्याला काय करायचं, त्याला हे सांग की हे तुझी पार्वती परत घे आणि मला ही पार्वती नको, ते दुसरं माग. म्हणजे काय मागायचं? त्याला सांगायचं हे पार्वती परत घे, पण तू तुझ्या पलंगाखाली जी झोपलेली आहे ती मला दे. तुझ्या पलंगाखाली जी झोपलेली आहे ती मला दे. हा निघाला परत कैलास पर्वतावर. जाता बरोबर पहिल्यांदा भगवान शंकराशी भांडण करतो, हे देवा अरे मी मागितलेलं जर तुला द्यायचं नव्हतं तर माझी विटंबना केली कशा करता? हे तू पार्वती मला दिली म्हणतो, ही पार्वती आहे ना, कोण आहे बघ ना. त्यावेळेला भोलेनाथ बोलतात, अरे पार्वतीच आहे ना. म्हणजे चाल मला तुझ्याशी भांडण करायची नाही, तुझी पार्वती परत घे. म्हणजे काय पाहिजे तुला? म्हणता ही नको मला, ती तुझ्या पलंगाखाली झोपलेली पाहिजे. तोपर्यंत या महाविष्णूने चंदनाच्या उटीपासून एक आपली सुंदर अशा प्रकारची तरुणी तयार केली. आपल्या चेतनत्व शक्ती, आपल्या तपस सामर्थ्याने त्यामध्ये चेतनत्व शक्ती प्रदान केली आणि तिला दिली घाली. ती काठ, तर भगवान शंकर काठ खाली पाहतात, ही कोण आहे? ती काठी त्या भगवान विष्णूने आपल्या करकमलांनी बनवलेली होती, म्हणून सीता मातेचं आणि तिचं स्वरूप सारखं होतं. तर तिचं नाव मंदोदरी का पडलं? तर मंद आहे उदर जिची अशी जी ती मंदोदरी. नाथ महाराज त्याची पण व्युत्पत्ती करतायत. जिच्या उदरामध्ये काम नाही, जिच्या उदरामध्ये क्रोध नाही, जिच्या उदरामध्ये मत्सर नाही, ती मंदोदरी. आणि विशेषतः नाथ महाराज त्या मंदोदरी शब्दाचा अर्थ असा देत आहेत, श्री विष्णूचे उदरोदरी सुगंध चंदन करी, विष्णू मध्यांगी जन्मली नारी, मंदोदरी या हेतू माग समावे मुष्टी माझारी. म्हणजे तिचं कबर आपल्या मुठीमध्ये धरता येतं, तिला मंदोदरी म्हटलं जातं. माग समावे मुष्टी माझारी, या लागी म्हणती मंदोदरी, विषय तृष्णा नाही उदरी, मंदोदरी येणे नावे. ते जन्मली विष्णूचे करी, संकल्प विकल्प नाही उदरी, या लागी म्हणती मंदोदरी, शोभा सुंदरी शोभत. अशी ही मंदोदरी भगवान विष्णूच्या करकमलापासून बनवलेली.
म्हणजे सीता माता ही विष्णू पत्नी आणि ही त्या करकमलापासून बनवलेली, म्हणून सीता मातेच्या आणि तिच्या चेहऱ्यामध्ये साम्यता होते. मग आता हनुमानजी हा शोध घेऊन सीता मातेकडे पुन्हा परत येत आहे. सीता मातेचा त्यांचा काय संवाद होतो, त्या अंती काढतायत वगैरे, बागेचा विध्वंस करतायत, लंका गाळतायत, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. मग पुन्हा भगवान प्रभू रामचंद्रांकडे येत आहेत. भगवान प्रभू रामचंद्र आपले काही विचार विनिमय करत असताना तिथं विभीषण येतो. तो प्रभूला शरणागत होतो आणि परत लंकेत आल्यानंतर पुन्हा शिष्टाई करण्याकरता या अंगदाला पाठवलं जातं. परंतु शिष्टाईचे सगळे मार्ग संपलेले असतात. सरते शेवटी त्या रावणाचं भगवान प्रभू रामचंद्राचं घरगोर युद्ध होतं. पहिल्यांदा लक्ष्मणाच्या हातून हा इंद्रजित मारला जातो. त्याच्यानंतर अनेक राक्षस प्रभू मारतात, कुंभकर्णाला मारतात आणि शेवटी ज्या रावणाला मारण्याकरता भगवान प्रभू रामचंद्रांनी अवतार धारण केलेला होता तो रावण ज्या वेळेला प्रभूच्या समोर येतो ना, त्यावेळेला चित्र किती सुंदर आहे. तो रावण समोर आल्यानंतर पहिल्यांदा तो रावण सगळ्या युद्धभूमीवर जमलेल्या लोकांना भगवान प्रभू रामचंद्रांच्या सामर्थ्याची प्रौढी समजून सांगतो आणि पहिल्यांदा ज्या ज्या लोकांमुळे मला रामाचं दर्शन झालं त्या सगळ्या लोकांचं हार्दिक अभिनंदन करतो. पहिल्यांदा अभिनंदन करतो त्या कैकेयी मातेचं की कैकेयी माते, तुमच्या आमच्या राक्षस कुळावर केवढे मोठे उपकार झाले की राम राज्याभिषेकाच्या वेळेला वाईटाचा वाटा तू घेतला आणि हे परब्रह्म आमच्यासाठी वनात पाठवून दिलं. तू जर वनात पाठवलं नसतं तर सीतेचं अपहरण मला करणं शक्य नव्हतं. सीता जर मला सोडता आली नसती तर तिच्या निमित्तानं राम लंकेत आला नसता. राम लंकेत आला नसता तर माझा उद्धार झाला नसता, राक्षस कुळाचा उद्धार झाला नसता. म्हणून आमच्या उद्धारामध्ये मोलाची कामगिरी माते तुझी आहे. दुसरे उपकार म्हणतो कुलगुरू वशिष्ठांचे की गुरुदेवा, तुमच्या आमच्या राक्षस कुळावर केवढे मोठे उपकार झालेत की सीता मातेला तुम्ही वनवासात देण्याची आज्ञा प्रभूला दिली, म्हणून प्रभूने सीतेला वनवासात आणलं. जर समजा तुम्ही आज्ञा दिली नसती तर प्रभूने आणलं नसतं. सीता वनवासात आली नसती तर तिचं अपहरण करणं मला शक्य नव्हतं आणि सीता जर आमच्यासोबत आली नसती इकडे तर राम लंकेत आले नसते, माझा उद्धार झाला नसता, राक्षस कुळाचा उद्धार झाला नसता. आता तिसरा आहे का, तो रावण तिसरे उपकार मानतो आदिशक्ती सीता मातेचे की माते, तू तर प्रत्यक्ष जगदंबा आहेस, तू तर प्रत्यक्ष आदिशक्ती आहेस. तुझं अपहरण करण्याची शक्ती माझ्यासारख्या पामरामध्ये आहे तरी कुठे. परंतु हे रावणाचा उद्धार झाला पाहिजे, राक्षस कुळाचा उद्धार झाला पाहिजे म्हणून तू पंचवटीमध्ये असलेल्या पर्णकुटीत आपली मूळ शक्ती गुप्त केली आणि आपल्या सावलीमध्ये चेतनत्व शक्ती प्रदान करून माझ्या खात्यावर मुकाट्यानं बसली. या निमित्तानं होईना तू लंकेत आली म्हणून तुझ्या पाठीमागे हे परब्रह्म आलं. आमचा उद्धार झाला, आमच्या राक्षस कुळाचा उद्धार झाला. म्हणून त्या युद्धभूमीवर जमलेल्या सगळ्या लोकांना पहिल्यांदा प्रभू रामचंद्रांची थोरली वर्णन करून सांगताय की हे बघा राक्षसांनो, हे बघा वानरांनो, मी ज्या रामाच्या समोर उभा आहे तो राम जरी मानवाच्या वेशात तुम्हाला दिसत असला तरी त्याला सामान्य माणूस समजू नका. तो राम प्रत्यक्ष परब्रह्म भगवान आहे. कोण बोलतोय? रावण. रामाच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, रामाच्या सत्तेशिवाय मानवाचं शरीर चालत नाही, चंद्र सूर्य हेही प्रकाशित होऊ शकत नाही, वाऱ्यालाही गती त्याच्या आज्ञेशिवाय मिळू शकत नाही, समुद्र जरी अमर्याद असला परंतु रामाच्या आज्ञेशिवाय आपली रेखा ओलांडू शकत नाही, काळ म्हणजे मृत्यू जरी संपूर्ण जगाचा नियंता असला परंतु रामाच्या आज्ञेशिवाय तो आपली रेखा ओलांडू शकत नाही, आपला दुसऱ्याच्या शरीरातला प्राणहरण करू शकत नाही. अशी अकुंठित सत्ता त्या रामाची आहे. म्हणून रामाला तुम्ही सामान्य समजू नका, राम प्रत्यक्ष परब्रह्म भगवान आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी त्याची शक्ती आहे. म्हणून सरते शेवटी तो रावण भगवान प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करतो, प्रभू माझ्या उद्धाराचा समय जवळ आलेला आहे, मला आता आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घ्या. दयाळू परब्रह्म भगवान आपला दिव्य धनुष्यबाण सज्ज करतात आणि त्या रावणाच्या दिशेने सोडता बरोबर त्याच्या छातीत असलेली अमृताची कोपी ती फोडतात. ती अमृताची कोपी फोडता बरोबर तो पर्वतासारखा रावण धाडकन जमिनीवर पडतो आणि सगळे देव लोक प्रभूच्या नावाचा जय जयकार करतायत. प्रभू रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान महाराज की जय. माता रावण गेल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्र आपल्या हातात असलेल्या शस्त्राने त्याच्या शरीराचे तुकडे करतात. काही मांसल भाग तो पशुदान गिधाडांना देतात
रक्त जे आहे ते काही पशूंना देतात, त्याचं जे काळी आहे ते भद्रकालीला देतात, असं वर्णन या रामायणामध्ये आहे. तो विस्ताराचा भाग आहे. मग आता रावणाला मारल्यानंतर ज्या सीतेच्या शोधासाठी हा सगळा प्रयत्न झाला होता, त्या सीता मातेला घेण्याकरता हा विभीषण एक पालखी तयार करतो. पालखी तयार केल्यानंतर ती पालखी अशोकवनात नेली जाते. त्या अशोकवनामध्ये गेलेल्या पालखीमध्ये सीता मातेला बसण्याची विनंती करतायत, परंतु सीता माता बसायला तयार नाही. स्वामीच्या समोर जायचं असेल तर पालखीत बसून उपयोगाचं नाही, ती आडवाणी पायाने गेली पाहिजे. खाली मान घालून ती माता प्रभूच्या समोर येते. पण प्रभूच्या समोर आल्यानंतर तिथे अशी घटना घडते की प्रभू ती सीता माता समोर आल्यानंतर तिच्याकडे आपली पाठ फिरवतात. सीता माता पुन्हा समोरून जाते, प्रभू पुन्हा पाठ फिरवतात. सीता माता दर्शन घेण्याचा प्रयत्न करते, परंतु प्रभू दर्शन द्यायला तयार नाही. मग भगवंताचा लाडका भक्त हनुमानजी आणि वानरांचा राजा सुग्रीव हे दोघेही प्रभूशी भांडण करतायत. ते प्रभू तुम्हाला कसं कळत नाही? तो सुग्रीव म्हणतात, या सीतेच्या शोधासाठी देशोदेशीचे कोट्यावधी अब्जावधी वानर मी एकत्रित केले, सेतू बंधन करून इकडे आलो, राक्षसांशी घनघोर युद्ध केलं, आणि ती सीता आता समोर आल्यानंतर तुम्ही तिच्याशी बोलायला तयार नाही. हनुमानजी बोलतायत, प्रभू माझ्या प्राणाची पर्वा न करता 100 योजन समुद्र पार करून मी इथपर्यंत आलो. लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेला माझ्या प्राणाची पर्वा न करताना मी द्रोणागिरी घेऊन इथपर्यंत आलो, आणि आता तो रावण मेल्यानंतर ती सीता मोकळी झाली, ती बिचारी तुम्हाला भेटायला आली तर तुम्ही तिच्याशी बोलत नाही. ती बिचारी नम्रतेने तुमचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करते, परंतु तुम्ही तिच्याकडे पाठ फिरवताय, प्रभूशी भांडण करतायत. प्रभू बोलतायत, हनुमा तुला संसारातल्या गोष्टी कळणार नाही. मी सीतेकडे पाठ फिरवतो म्हणजे सीतेच्या विषयी माझी नाराजी नाही, परंतु मी लोकाभिराम राजा आहे. माझ्यापासून ही सीता 6 महिने दूर होती, आणि जर समजा मी आहे तशीच तिला घेऊन गेलो तर हे ओट्यावर बाग ठेवलेले लोक, ओट्यावर बसणारी ही सभासद मंडळी आहेत, ती काही चर्चा करायला कमी करणार नाही. म्हणून या सीतेला जर माझ्यासोबत यायचं असेल तर हिने पहिल्यांदा आपलं अग्निदिव्य सिद्ध करावं आणि मग माझ्यासोबत यावं. अग्निदिव्य सिद्ध करण्याकरता यज्ञकुंड प्रज्वलित केलं. यज्ञकुंड प्रज्वलित केल्यानंतर ती सीता माता यज्ञ आपल्या अग्निनारायणाच्या समोर हात जोडते आणि बोलते, हे अग्निनारायणा, माझ्या भगवान प्रभू रामचंद्रा व्यतिरिक्त माझं मन स्वप्नातही दुसरीकडे गेलं असेल तर मला तुझ्या स्वरूपामध्ये विलीन करून घे. विलीन करून घे म्हणता बरोबर त्या सीता मातेनं त्या अग्निकुंडामध्ये उडी घेतली. अग्निकुंड धक 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 पेटलेला आहे, परंतु सीता मातेनं त्या अग्नीमध्ये उडी घेता बरोबर तो अग्नी नारायण सीता मातेच्या चरणावर साष्टांगपणे टाकतात. अग्नीमध्ये सीता आहे का सीतेत अग्नी हे कळायला काय लागलं. अग्नीवर त्या अग्नीतून सीता माता तशीच निर्दोष स्वरूपामध्ये निघाली. मग त्या विभीषणानं सुंदर अशा प्रकारचं पुष्पक विमान तयार केलं. पुष्पक विमान तयार करून सीता माता प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी आणि जांबुवंत सारखे जे थोर लोक होते त्यांना तिच्यावर बसवलं, आणि बाकीच्या वानरांना सांगितलं की आता तुम्हाला जशी जशी गाडी भेटेल तसं तुम्ही आता अयोध्येत या. कारण 14 वर्ष पूर्ण झालेले, जायला आता फक्त 14 दिवसाचा अवधी आहे. सगळे लोक पुन्हा तिकडे आले. तिकडे आल्यानंतर ज्या रामेश्वराची स्थापना प्रभूने केली होती त्या रामेश्वराचं दर्शन घेतलं. रामेश्वराचं दर्शन घेऊन भगवान प्रभू रामचंद्र पुन्हा आता अयोध्येकडे जात असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये जे नागपूर जिल्ह्याच्या जवळ रामटेक नावाचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे तिथे येत आहे. आणि तिथं आल्यानंतर हनुमानजीला सांगतायत, हनुमान आता अयोध्येत पोहोचायला फक्त 1-2 दिवसाचा कालावधी आहे, तू पुढे जा. भरताचा तुझा परिचय झालेला आहे आणि भरताला जाऊन सांग की प्रभू येत आहेत.
नाहीतर 15वा दिवस जर महाराज उजाडला तर तो भरत दिसणार नाही, तो शब्दाचा पक्का आहे. हनुमानजी तो निरोप सांगायला पुढे जाते आणि पुढे गेल्यानंतर मग आता 14 वर्ष 14 दिवसाचा वनवास संपून ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येत प्रवेश करतायत, भरताला ही बातमी माहिती पडलेली असते. भरत ही अयोध्या नगरी पूर्ण सजवतो. कशा पद्धतीनं? जसे आपले उत्तर प्रदेशचे लाडके मुख्यमंत्री योगीराज जी महाराज दिवाळीच्या दिवशी जशी आपल्या अयोध्या नगरी सजवतात तशी त्या वेळेला भरताला सजवली. ज्या ज्या भक्तवंतांनी त्या दिवाळीच्या दिवशी अयोध्येचं दर्शन घेतलं असेल त्यांच्या लक्षात येईल की ती किती लक्षावधी दिवे त्या शरयू मातेच्या पवित्र तटावर लावले जातात. आणि ही योजना जो राबवतो या प्रांताचा या राज्याचा लाडका मुख्यमंत्री की ज्याला कसला संसाराचा लोभ नाही. कसा? अरे त्या मुख्यमंत्र्याकडे पाहिल्यानंतर आमचे आदरणीय पूज्य भटनाथ तात्या आणि योगीची वेगळी नाहीच. ज्यांचं जीवन संपूर्ण लोकांसाठीच आहे असे महात्मे. मग तशी नगरी सजवली गेली. भगवान प्रभू रामचंद्र आल्यानंतर भरताला प्रेमालिंगन देत आहेत. प्रेमालिंगन दिल्यानंतर ज्या ज्या लोकांनी वनवासामध्ये आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचा परिचय करून देत आहेत. आणि तो परिचय करून देताना आमच्या पूज्य तात्यांना जे गीत ऐकायची आहे आता उत्सुकता लागली त्या गीतापर्यंत मी येऊन पोहोचलोय. अयोध्येत आल्यानंतर ज्या ज्या लोकांनी भगवान प्रभू रामचंद्रांना वनवासामध्ये मदत केली त्या सगळ्यांचा परिचय भरताला करून देत आहेत. हिंदीतलं भजन असल्या कारणाने भारताचा परिचय भारताच्या समोर राम इतरांचा परिचय करून देत आहेत. म्हणून आता या भारतालाही हिंदीमध्ये बोलणं अत्यावश्यक आहे. भरत भाई भरत भाई कपिसे उरी न भमना कपिसे उरी न भमना कपिसे उरी न भमना भरत भाई कपिसे उरी न भमना भरत भाई कपिसे उरी न भमना कपिसे उरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभु रामचंद्र जानकी माता और लक्ष्मण भैया वनवास समाप्त करके वापस आए और राम प्रभु भरत को वनवास कथा सुना रहे हैं कि देखो भरत
वनवास में हमारे साथ क्या क्या हुआ, रावण युद्ध हुआ और कौन कौन से लोग जिन्होंने हमारी सहायता करी, उसने सबसे परिचय कराया। जब प्रभु ने परिचय कराया हनुमान जी का, तो प्रभु के नेत्र भरे और बोले, देखो भरत, ये जो कवि है, ये जो हनुमान है, इन्होंने हम पर जो ऋण चढ़ाया है, उनसे हम कभी मुक्त नहीं हो सकते, कभी पूर्ण नहीं हो सकते। भरत भाई, कपी से उडी न होणारी, मराठीमध्ये याचा अर्थ असा आहे की याच्या उन्हातून मी कधीही उतराई होऊ शकत नाही। कपी से उडी न होणारी, कपी से उडी न होणारी, कपी से उडी न संयोजन मर्यादा समुद्र की, संयोजन मर्यादा समुद्र की, ये कूद गयो क्षण माही, लंका जाई सिया सुधिरायो, लंका जाई सिया सुधिरायो, परिकर बरही बदवाही, कपी से उड़ी न होणारी, कपी से उड़ी न होणारी, भरत भाई, कपी से उड़ी न होणारी। शक्तिवान लगो लक्ष्मण के, शक्तिवान लगो लक्ष्मण के, लगो लक्ष्मण के, शक्तिवान लगो लक्ष्मण के, हाहाकार भयो दल माही। और ये भक्ति हमारी हृदय स्पर्शी जरा ध्यान दे। शक्तिवान लगो लक्ष्मण के, हाहाकार भयो दल माही, जो भैया हनुमत नहीं होते, जो भैया हनुमत नहीं होते, मोहे तोला को जग माही, कपी से उड़ी न होणारी, भरत भाई, कपी से उड़ी न होणारी, भरत भाई, कपी से उड़ी न होणारी। अहि रावण की भुजा उखाड़ी, बैठ गयो मधुमाही, अहि रावण की भुजा उखाड़ी, बैठ गयो मधुमाही, जो भैया हनुमत नहीं होते, जो भैया हनुमत नहीं होते, मोहे तोला को जग माही, कपी से उड़ी न होणारी, भरत भाई, कपी से उड़ी न होणारी, भरत भाई, कपी से उड़ी न होणारी। आज्ञा भंग कबहू नहीं कीनी, जहाँ पठायो तहाँ नहीं,
आज्ञा भंग कबहू नहीं कीनी, जहाँ पठायो तहाँ जाई। तुलसीदास तुलसीदास पवन सुत महिमा, तुलसीदास पवन सुत महिमा। प्रभु निज मुख करते बढ़ाए, कभी से मुरीदा बनाए, जगत भाए, कभी से मुरीदा बनाए, जगत भाए, कभी से मुरीदा सियावर रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, अयोध्या धाम की जय। मग आता या सगळ्यांचा बक्षीस समारंभ वगैरे या सगळ्या गोष्टी होतात। मग आता भारत आता भगवान प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकाची तयारी करतो। राज्याभिषेकाची तयारी करत असताना ज्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र सिंहासनावर आरूढ होतात त्यावेळेला त्यांचं स्वरूप कसं दिसतं आपल्या तुकोबारांच्या मग डोळ्यासमोर आलं। सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी, वाघांकी नंदिनी जनकाची, दक्षिणेसी उभा बंधू लक्ष्मण भरत शत्रुघ्न कैकेयी सुत, सन्मुख तो उभा मानोती बलभीम, जपे राम नाम सर्व काळ। तुका म्हणे माझ्या श्रीरामाचे ध्यान, हाती चापमान शोभत असे। गाथेमध्ये हा अंग नाही, परंतु आमच्या खानदेशामध्ये झेंडूजी महाराजांच्या परंपरेत प्रत्येक राममंदिरासमोर हा अंग म्हणण्याची प्रथा आहे। तुका म्हणे माझ्या श्रीरामाचे ध्यान, हाती चापमान शोभत असे, दक्षिणेसी उभा बंधू लक्ष्मण भरत शत्रुघ्न कैकेयी सुत। माऊली त्या प्रभूचं स्वरूप कसं दिसत होतं। लीलांबुज श्यामल कोमलांग, सीता समारोपित वामभागं, पाणौ महासायक चारुचापं, नमामि रामं रघुवंशनाथं। सियावर रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान महाराज की जय। आता पुन्हा बहुजन हिताय बहुजन सुखाय या हेतुपूर्ती करता भगवान प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांचा राज्यकारभार सुरू होतो। मग अयोध्येमध्ये पुन्हा कोणकोणत्या दिग्गज लोकांकडून कशा कशा घटना घडतात त्याचं वेळ जसा वेळ त्या पद्धतीनं उद्याच्या प्रवचनात आपल्याला बघून उत्तरखंडाचा शेवटचाही भाग इथं संपवायचा आणि सेवेला निघायचा। हरे राम